सगळ्यांनी नवीन फाईल क्रिएट करा. कंडिशनल स्टेटमेंट समजलं आहे ना? हां, नेक्स्ट आपला टॉपिक आहे आता फॉर लूप डॉट py नी फाईल क्रिएट करा. सगळं इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. आता आपण कंडिशनल स्टेटमेंट्स आपण बघितले. हां, कंडिशनल स्टेटमेंट्सला राईट कसं करायचं, क्रिएट कसं करायचं सगळ्यात पहिले. हां, कंडिशनल स्टेटमेंटच्या आतमध्ये आपण काय करणार होतो, कोडला राईट करणार होतो. तर कोड आपलं पूर्णपणे डिपेंड होतं कशावरती, त्या एका स्टेटमेंटवरती. जर का स्टेटमेंट फॉल्स झाला तर कोड कधी एक्झिक्यूट होईल का, कधीच होणार नाही. कधीच आपलं कोड ते एक्झिक्यूट होणार नाही. जेव्हापर्यंत आपली कंडिशन ट्रू होत नाही जोपर्यंत कोडला काय होणार नाही, एक्झिक्युशन होणार. असं होतं आपलं कंडिशनल स्टेटमेंटचं डेफिनेशन, कंडिशनल स्टेटमेंटचं वर्किंग. त्याच्यामध्ये टोटल 5 टाईप तुमच्यासमोर प्रेझेंट केले. आता आहे आपल्याकडं लूपचं कन्सेप्ट. आता पायथनमध्ये कोणत्या पण प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये लूप हा सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. ठीक आहे, लूप आपल्यासाठी हेल्प करतो परत परत तोच एकच कोड आपल्याला रिपीट करण्यासाठी. लक्षात घ्या, लूप आपल्याला हेल्प करणार आहे. आपला जो एखादा कोड आहे त्याला आपल्याला मल्टिपल टाइम्स रन करायचं आहे. सपोज करा एखादा तुम्ही सेट ऑफ काहीतरी प्रोग्राम लिहिलेला आहे, सेट ऑफ कोड तुम्ही लिहिलेला आहे आणि तुम्हाला काय पाहिजे, तो जो सेट ऑफ कोड तुम्ही लिहिताय ना ते तुमच्यासाठी मल्टिपल टाइम्स काय झाला पाहिजे, रिपीट झाला पाहिजे. मल्टिपल टाइम्स पायथनने त्याला रन करायला पाहिजे. ठीक आहे, सो त्याच्यासाठी तुमच्याकडे एक असं ऑप्शन आहे की तो जो सेट ऑफ प्रोग्राम आहे, जो सेट ऑफ कोड आहे त्याला तुम्ही मल्टिपल टाइम्स राईट करा. काय म्हणतोय मी, तो जो सेट ऑफ प्रोग्राम आणि सेट ऑफ कोड आहे त्याला मल्टिपल टाइम्स एक तर तुम्ही मॅन्युअली बसून सेम तोच कोड काय करा, कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट करत. कसं सांगतोय चालवा, काय लिहितोय, सिम्पल स्टेटमेंट घेऊ त्याच्यामधून तुम्हाला एक्सप्लेन करतो. काय लिहितोय मी, हॅलो वर्ल्ड. लक्षात येतोय, हॅलो वर्ल्ड. मी काय सांगतोय, हा जो हॅलो वर्ल्डचं स्टेटमेंट आहे ना ह्याला माझ्यासाठी तुम्ही किती वेळ रन करा, 100 वेळेस रन करा. आउटपुट स्क्रीनवरती मला 100 टाइम्स हा हॅलो वर्ल्डचा जो मेसेज आहे ना तो 100 टाइम्स माझ्या आउटपुट स्क्रीनवरती प्रिंट झाला पाहिजे. लक्षात येतोय, किती वेळ प्रिंट झाला पाहिजे, 100 टाइम्स माझ्या आउटपुट स्क्रीनवरती तो प्रिंट झाला पाहिजे. ठीक आहे, काय करू शकतो जर का ह्याला मला 100 टाइम्स प्रिंट करायचं आहे तर मी या प्रिंट स्टेटमेंटला मल्टिपल टाइम्स काय करेल, 100 टाइम्स इथं पेस्ट करत बसेल. या प्रिंट स्टेटमेंटला काय करेल मी, कॉपी करेल माझ्यासाठी. हां, येणार सेकंड लाईनला काय करणार, कॉपी करणार. परत थर्ड लाईनला येणार, कॉपी करणार. परत फोर्थ लाईन कॉपी, फिफ्थ लाईन कॉपी, सिक्स्थ लाईन कॉपी. असं मला 100 लाईन्सपर्यंत काय करावं लागेल. तो एकच कोड मल्टिपल टाइम्स, एकच कोड आहे बरोबर ना, सेम कोड आहे. काही डिफरन्स आहे का या सगळ्या लाईनमध्ये, काही फरक आहे का कोडमध्ये, नाही, सगळं कोड एकसारखं आहे. फक्त मी काय सांगतोय, हा जो मेसेज आहे हॅलो वर्ल्ड हा माझ्या आउटपुट स्क्रीनवरती माझ्यासाठी 100 टाइम्स तुम्ही प्रिंट करून द्या. मला 100 वेळेस ग्रीटिंग द्या तुम्ही. सो त्या केसमध्ये हा जो कोड आहे त्याला मी 100 वेळेस काय करणार, माझ्या एक तर VS कोड ही जी फाईल मी बनवली फॉर लूप डॉट py या फाईलमध्ये मी 100 टाइम्स त्या सेम लाईनला काय करू, कॉपी पेस्ट करत जाऊ. 100 टाइम्स त्याला कॉपी करणार, पेस्ट करणार आणि त्याच्यानंतर रनचं बटन दाबणार. त्या केसमध्ये 100 वेळेस माझ्या आउटपुट स्क्रीनवरती एकच मेसेज डिस्प्ले होणार. ही एक टेक्निक आहे बरोबर. चला ह्यालाच आपण रन करू आहे. कन्सिडर करा हा 6 नाही आहे, 100 आहे. म्हणजे 100 टाइम्स माझ्या आउटपुट स्क्रीनवरती काय होईल, हॅलो वर्ल्ड असं डिस्प्ले होणार बरोबर. आता किती आहे, 6 आहे. म्हणजे काउंट किती येईल हॅलो वर्ल्डचं इथं, 6. म्हणजे 6 वेळेस आउटपुट स्क्रीनवरती माझ्यासमोर हॅलो वर्ल्ड असं मेसेज दिसणार बरोबर. हा काय झालं तुमचं वर्क. 100 टाइम्स तुम्ही एकच कोडला काय करताय, परत परत रिपीट करताय, परत परत कॉपी करताय, पेस्ट करताय. तुमचं पेस्टिंग चालूच आहे. 100 टाइम्स तुम्ही तो वर्कला काय करणार, कॅरी आउट करणार बरोबर. तुमचा टाइम इथं कन्झ्युम झाला, तुमचा टाइम कन्झ्युम झाला, तुमची स्पेस कन्झ्युम झाली. ही जी पायथनची फाईल आत्ता 1 KB आहे ती पायथनची फाईल नक्कीच वाढणार. कन्सिडर करायचं आहे तुम्हाला, फक्त 1 KB फाईल आहे आणि ती फाईल काहीतरी स्पेस ती कन्झ्युम करणार ना, कारण 100 लाईनचा कोड झाला आहे शेवटी त्या पायथनच्या फाईलमध्ये. म्हणजे ॲट द एंड त्या फाईलमध्ये 100 लाईनचा कोड झाला आहे तर त्या फाईलची साईज पण वाढणार. म्हणजे मग एकच डेटा असो, एकच प्रकारचा डेटा असो, त्याला तुम्ही कॉपी करून तर ठेवलेला आहे ना 100 वेळेस. सो त्या केसमध्ये त्या फाईलची साईज वाढणार, तुमची टाईम कॉम्प्लेक्सिटी तिथं वाढली. पायथनला काय करावं लागेल, त्या एक लाईनच्या कोडला परत परत काय करावं लागेल, रन करत बसावं लागेल. कारण पायथन आपलं इंटरप्रिटरच्या कन्सेप्टला एक तर फॉलो करतोय. इंटरप्रिटरचा कन्सेप्ट काय सांगतोय, एक लाईनला कोड पिक करायचं, त्याला एक्झिक्यूट करायचं आणि आउटपुट शो करायचं. मग दुसरी लाईनचा कोड घ्यायचं, त्याला एक्झिक्यूट करायचं आणि आउटपुट शो करायचं.
असं कन्सेप्ट पायथन फॉलो करतो. पहिले घेऊन जाणार, कुणाला घेऊन जाणार, या लाईनला घेऊन जाणार. पण त्याला काय माहिती, पुढची जी लाईन आहे ती सेमच आहे. पायथनला ते नाही माहीत असते. पायथन पुढची लाईन बघतच नाही जोपर्यंत त्याची वरची लाईन त्याची एक्झिक्यूट होत नाही. पायथनला खालच्या लाईनसोबत काहीच घेणं देणं नाही, बरोबर ना. पायथन जेव्हा ह्या लाईनवरती आहे त्याला फक्त ह्या लाईनचंच कोड एक्झिक्यूट करायचं. जी सेकंड लाईन आहे त्या लाईनकडे तो बघत पण नाही. सो त्याचं काय होणार, डोंकी वर्क तिथं चालूच राहणार एक प्रकारचं. तो 100 वेळेस त्या कोडला इंटरप्रिटरकडे घेऊन जाणार आणि सेम आउटपुट आपल्यासमोर प्रेझेंट करत राहणार. सो असे तुमचे नंबर ऑफ केसेस, नंबर ऑफ टाईम इथं काय होणार, कन्झ्युम होणार, स्पेस कन्झ्युम होणार, मेमरी कन्झ्युम होणार. सो त्या केसमध्येच आपल्याकडे येतोय लूपचा कन्सेप्ट. लूपला मी काय कमांड देणार, हा जो मी त्याला लूपला या सिंगल लाईनचाच कोड पास करणार. लूपला मी काय सांगणार, हा जो कोड आहे ना माझ्यासाठी 100 टाइम्स तू रिपीट कर. लक्षात येतोय, लूपला मी काय सांगणार, माझ्यासाठी हा जो कोड आहे ना तो 100 टाइम्स रिपीट कर. मग लूप काय करणार, 100 वेळेस या एकच कोडला माझ्यासाठी रन करणार आणि आउटपुट माझ्यासमोर शो करणार. आतापर्यंत मी याच कोडला 100 वेळेस माझ्यासमोर राईट करणार होतो ना, पेस्ट करणार होतो. एकच कोड लाईनला मी 100 वेळेस पेस्ट करणार होतो. आता लूप काय करणार, माझ्यासाठी रिपिटेशन ऑफ वर्क माझा इथं काय होतोय तो कमी करून घेतो आणि स्वतः परफॉर्म करतोय तोच टास्क. लक्षात येतोय. सो इथं मी सांगू शकतो, जे रिपिटेशन ऑफ कोड आहे प्रोग्रॅमिंगमध्ये, जेव्हा पण तुम्हाला एखादं कोड मल्टिपल टाइम्स राईट करायचं, एखादं कोड मल्टिपल टाइम्स रिपीट करायचं, सो जर का ती गोष्ट तुम्हाला अवॉइड करायची असेल तर कोणतं कन्सेप्ट यूज करायचं, लूप कन्सेप्ट. लूप तुमच्यासाठी तो सेम कोड परत परत तुमच्यासाठी रन करणार आणि आउटपुट तुमच्यासाठी शो करणार. लक्षात येतं. हा झालं तुमचं लूपचं वर्किंग. लूप कधी यूज करायचं, जेव्हा तुम्हाला रिपिटेशन ऑफ वर्क करायचं आहे, जेव्हा तुमच्याकडं असं काही कोड आहे ज्याला तुम्हाला मल्टिपल टाइम्स राईट करण्याची गरज पडू राहील, तर त्या केसमध्ये काय करायचं, लूप कन्सेप्टला इम्प्लिमेंट करायचं. मल्टिपल टाइम्स रिपिटेशन ऑफ वर्क तुमचं इथं काय होईल, कमी होईल. रिपिटेशन ऑफ वर्क जर का तुम्हाला स्टॉप करायचं असेल, तुमचा टाइम तिथं वाचवायचा असेल, तर कोणतं कन्सेप्ट फिरवायचं, लूपच्या कन्सेप्टला फिरवायचं. लक्षात येतोय. आता लूपचा काय यूज फक्त रिपिटेशन ऑफ वर्कसाठीच आहे का, रिपिटेशन ऑफ वर्क जो आपल्याला करायचा आहे, जो पण रिपिटेशन ऑफ वर्क आपल्याला परफॉर्म करायचा आहे तो अवॉइड तर आपल्यासाठी लूप करणारच आहे, तो आपल्यासाठी तो परफॉर्म करणार. अजून एक यूज आहे तुम्हाला लूपचं. तुम्ही लूपमध्ये जो पण डेटा पास करणार, लूप तुमच्यासाठी त्या प्रत्येक डेटावरती इटरेट करणार. लक्षात घ्या, प्रोग्रॅमिंगमध्ये एक कन्सेप्ट असतो इटरेशन. काय असतो, एक कन्सेप्ट असतो इटरेशन. इटरेशनचा अर्थ काय, की तुम्ही जो पण डेटा पास केलेला आहे, सपोज एक्झाम्पल घ्या, मी इथं काय एक्झाम्पल घेतोय, 10, 20, 30, 40 आणि आहे 50. असे टोटल माझ्याकडे 5 नंबर आहे. मी काय सांगतोय, या 5 नंबरमध्ये प्रत्येक नंबरमध्ये सपोज करा ही कुणाची तरी सॅलरी, सपोज करायचं आहे ही कुणाची तरी काय सॅलरी, 5 एम्प्लॉई माझ्या कंपनीमध्ये, 5 एम्प्लॉईची वेगवेगळी सॅलरी, एकाची सॅलरी 10, 20, 30, 40 आणि 50. मी काय सांगतोय, या सगळ्या 5 एम्प्लॉईला इन्क्रीमेंट द्या. कितीने इन्क्रीमेंट द्यायचं, 10% त्यांची इन्क्रीमेंट झाली पाहिजे. प्रत्येक एम्प्लॉईची 10% तुम्ही काय करा, सॅलरी वाढवून द्या. आता इन्क्रीमेंट कसं कॅल्क्युलेट होतं, या सॅलरीवरती तुमचं काय होणार, 10% कॅल्क्युलेट केलं जाणार आणि आत्ताची जी तुमची करंट सॅलरी आहे त्याचे 10% त्याच्यामध्ये ॲड करून तुमची नवीन सॅलरी तिथं स्टोअर झाली पाहिजे. लक्षात येतोय. आता इथं विचार करण्यासारखी गोष्ट आहे की प्रत्येक डेटावरती मला सेम कन्सेप्टच अप्लाय करायचं आहे. कन्सेप्ट काय माझं, सॅलरी इन्क्रीमेंट करायची. प्रत्येक एम्प्लॉईची सॅलरी काय झाली पाहिजे, 10% इन्क्रीमेंट झाली पाहिजे, बरोबर. मग मी काय सांगतोय पायथनला, की तू काय कर, या 5 डेटावरती एक एक करून जा. पायथनला लूपला काय सांगतोय मी, बेसिकली या 5 डेटा आहे माझ्याकडं, या 5 डेटामध्ये एक एक करून डेटाला घे, त्याच्यावरती 10% इन्क्रीमेंट कर. जो पण फायनल डेटा कॅल्क्युलेट होईल त्या एम्प्लॉईच्या नावापुढे ती सॅलरी आता नवीन स्टोअर करून टाक. लक्षात आलं कन्सेप्ट मी काय सांगतोय. सो पायथन तुम्हाला इथं पण हेल्प करतो. वर्क इथं पण रिपिटेशनच होतोय ना, लक्षात घ्या, इथं पण तुमचं रिपिटेशनच होतंय. रिपिटेशन ऑफ वर्क काय, इथं प्रत्येक एम्प्लॉईची सॅलरी 10% वाढवा, 10% त्याची कॅल्क्युलेट करा नवीन सॅलरी आणि त्याच्या नावावरती स्टोअर करून टाका. आता सध्या त्यांच्या नावावरती सॅलरी किती आहे, पहिल्या एम्प्लॉईच्या नावावरती 10 आहे, दुसऱ्या एम्प्लॉईच्या नावावरती 20 आहे, तिसऱ्या एम्प्लॉईच्या नावावरती 30 आहे, असं 40 आणि 50. पण आता मी काय सांगतोय की प्रत्येक एम्प्लॉईची सॅलरी 10% वाढवा आणि परत ती जी न्यू सॅलरी कॅल्क्युलेट होणार 10% इन्क्रीज झाल्यावरती. काही पण करा, डिक्रीज करा, इन्क्रीज करा, काहीतरी व्हॅल्यू येईल ना तुम्हाला शेवटी ॲट द एंड. कारण शेवटी 10 व्हॅल्यूवरती तुम्ही जर का 10% लावलं तर किती येतो, 1 असतो. 10 रुपीजचं जर का मी तुम्हाला सांगतोय 10% सांगा तर किती झालं, तो
1 झाला, म्हणजे की 10 प्लस त्याला सॅलरी किती द्यायची मला 1 इक्वल टू करून किती होणार 11, म्हणजे हा 11 डेटा त्याच्या नावापुढे आता स्टोअर झाला पाहिजे. असं सेम प्रत्येक एम्प्लॉईच्या सॅलरीवरती पहिले 10% लाव, 10%ने किती होईल याचं 20चं 2 आणि ह्याचं किती होईल. सो असे प्रत्येक एम्प्लॉईच्या सॅलरीवरती 10% अप्लाय झालं पाहिजे आणि प्रत्येक एम्प्लॉईच्या सॅलरीवरती जेव्हा 10% अप्लाय होईल तेव्हा काहीतरी तुम्हाला एक फायनल अमाऊंट भेटेल. ती फायनल अमाऊंट काय करायचं आहे तुम्हाला प्रत्येक एम्प्लॉईच्या जागेवरती स्टोअर करून करायचं. सो नवीन डेटा काय होईल आता एम्प्लॉईच्या नावापुढे, एम्प्लॉईच्या नावापुढे नवीन डेटा काय असेल 10%नी इन्क्रीज झालेली सॅलरीची व्हॅल्यू, बरोबर. जसं की 11, 12, 13, 14, 15. कन्सेप्ट समजलंय काय म्हणतोय मी. सो इथं तुमचं रिपिटेशन ऑफ वर्क काय होतं, एम्प्लॉईची सॅलरी इन्क्रीज करायची 10%नी आणि जो नवीन सॅलरी असेल त्याला त्यांच्या जागेवरती परत स्टोअर करून द्यायची. हा तुमचं रिपिटेशन ऑफ वर्क होतो. हा फक्त प्रत्येक एम्प्लॉईची सॅलरी वेगवेगळी होती, पण प्रत्येक एम्प्लॉईची जेव्हा तुम्हाला प्रिव्हियस सॅलरी भेटली त्याच्यावरती कन्सेप्ट तर तुम्ही सेमच अप्लाय केला ना. 10% इन्क्रीमेंट, नवीन डेटा कॅल्क्युलेट होईल, त्याला त्याच्या जागेवरती स्टोअर करा. नवीन एम्प्लॉई आला, त्याची सॅलरी घेतली, त्याच्यावरती 10% इन्क्रीमेंटचा कन्सेप्ट अप्लाय केलं, नवीन डेटा भेटला, तो नवीन डेटा त्याच्या सॅलरीच्या जागेवरती स्टोअर केला. ही रिपिटेशन ऑफ वर्क तुम्ही प्रत्येक एम्प्लॉईसाठी करत होते. सो इथं आपण कोणाला यूज करणार, लूपला यूज करणार. लूप काय करणार, मी लूपला 10, 20, 30, 40, 50 असा डेटा पास करून देणार. किती डेटा पास केलं मी त्याला, 5 डेटा पास केलं. आता लूप काय करणार, त्या 5 डेटामध्ये प्रत्येक एक डेटावरती स्वतःला इटरेट करणार, म्हणजे प्रत्येक डेटावरती आपलं लूप फिरणार, त्या प्रत्येक डेटाला लूप पिक करणार, त्याच्यावरती 10%चं इन्क्रीमेंट अप्लाय करणार, नवीन डेटाला त्या 10च्या जागी स्टोअर करून देणार. मग लूप तुमचं शिफ्ट होणार कुठं, सेकंड डेटाकडे. सेकंड डेटाला पण पिक करणार, त्याच्यावरती इन्क्रीमेंटचा कन्सेप्ट अप्लाय करणार आणि त्याला त्याच्या कोणत्या सेकंड पोझिशनच्या डेटावरती सेव्ह करून. मग लूप कुठं जाणार, थर्ड एम्प्लॉईकडे जाणार. सेम कन्सेप्ट परत 10% इन्क्रीमेंट, नवीन डेटा येईल त्याच्या जागेवरती स्टोअर. लूप मग त्याच्यानंतर कुठं जाणार, 5th असं 4th डेटा आणि 5th डेटा. 5th डेटा एकदा की त्यांनी पिक केलं, 10% अप्लाय केलं, नवीन जी सॅलरी होती त्या जागेवरती स्टोअर केली, मग तिथं लूप तुमचं स्टॉप होणार. झालं वर्क कम्प्लिशन, लक्षात येते. पण जर का मी तिथं लूप नाही चालवलं तर मला काय करावं लागेल, मला मॅन्युअली प्रत्येक एम्प्लॉईची सॅलरीला जाऊन 10% इन्क्रीमेंट देऊन नवीन डेटाला त्याच्या जागेवरती स्टोअर करावं लागेल. आता माझ्या कंपनीमध्ये हे तर 5 एक्झाम्पल होतं, 1000 एम्प्लॉईज आहे, किती टाईम जाईल माझं. मॅन्युअली जर का एखाद्याला करायला बसलं 1000 एम्प्लॉईची सॅलरी घ्या आणि कॅल्क्युलेट करा, तर त्याच्यामध्ये 2 लॉस आहे. कमी हे पण होऊ शकतंय, कारण शेवटी मॅन्युअल वर्क करताना चूक होऊ शकते एखाद्याकडून, होणारच 100%. म्हणजे परत रिकॅल्क्युलेशनचं आलं, रिचेकिंगचं फंड आलं होता ना. पण आपल्यासाठी लूप काय करणार, आपण फक्त एक लूप चालवणार, त्याला 1000 डेटा पास करणार, तो प्रत्येक डेटाला पिक करणार एक एक करून, त्याच्यावरती 10% आपण तिथं कोड लिहून देणार. त्याला लूपच्या आतमध्ये आपल्याला परत कोडच राईट करायचं असतं. प्रत्येक डेटावरती तो त्या जो कोड आपण राईट केलेला आहे त्या कोडला अप्लाय करणार. कोड काय असेल आपलं, एम्प्लॉईची जी सॅलरी तू पिक केलेली त्याच्यावरती काय कर, 10% अप्लाय कर, तुला नवीन डेटा भेटणार, त्या 10ला रिप्लेस करून ते जो नवीन डेटा आहे त्याला स्टोअर कर. असं 1000 एम्प्लॉईसाठी सेम कोडच अप्लाय होणार, कारण प्रत्येक एम्प्लॉईला 10%नीच इन्क्रीमेंट देतोय तो. कंपनी जी आहे ते प्रत्येक एम्प्लॉईला 10%नीच इन्क्रीमेंट देते, बरोबर ना. हा आहे तुमचं लूपचा कॉन्सेप्ट, लक्षात येतंय. सो रिपिटेशन ऑफ वर्क आहे तुमचं, ते कमी होतंय तुमचं लूपमुळे. लक्षात आलं, लूप कसं रिपिटेशन ऑफ वर्क आपलं कमी करणार आहे. प्रोग्रामनी आपण एक्झिक्यूट करू, तुम्हाला अजून लक्षात येईल की लूपचं कन्सेप्ट कसं हे करायचं. लक्ष द्यायचं आहे, स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट समजायची. लूप कसं चालतो, लूप प्रत्येक डेटावरती कसं फिरतोय, प्रत्येक डेटाला घेऊन त्याच्यावरती तो सगळं कोड तो कसा अप्लाय करतोय. जसं मी तुम्हाला आता एक्झाम्पल दिलं, लूप मी काय करणार, एम्प्लॉईचे सगळे सॅलरीज लूपला पास करणार. लूप एक एक सॅलरीवरती स्वतःला काय करणार, फिरवणार, आणि त्या प्रत्येक सॅलरीवरती तो त्याच्या आतमध्ये जो कोड लिहिलेला आहे तो त्याला अप्लाय करणार. ही गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक सॅलरीवरती पूर्ण कोड अप्लाय होईल. मग सेकंड डेटा घेतला जाईल, त्याच्यावरती परत पूर्ण कोड अप्लाय होईल, मग थर्ड सॅलरी, असं करत करत जेवढ्या सॅलरी तुम्ही पास केली असते तेवढ्या सगळ्यावरती तुमचं लूप काय करणार, फिरणार. लक्षात येते. सो असे तुम्ही वर्किंग्स कमी करू शकता, तुमचं रिपिटेशन ऑफ वर्क तुम्ही लूपच्या कन्सेप्टनी कमी करू शकता. सो पायथनमध्ये 2 लूप्स आहे आपल्याकडं, एक आहे फॉर लूप आणि दुसरं आहे व्हाईल लूप. दोन्ही पण लूप सेम आहे, म्हणजे डिफरन्स आहे बट वर्किंग सेमच असणार. जो काम तुम्ही फॉर लूपनी करू शकता सेम वर्किंग तुम्ही व्हाईल लूपनी पण करू शकता. ही एक गोष्ट लक्षात घ्या, जो वर्क तुम्ही फॉर लूपनी करू शकता सेम वर्किंग तुम्ही व्हाईल लूपनी पण करू शकता. फक्त फरक काय आहे, व्हाईल लूप तुमचं जर का व्हाईल लूपमध्ये प्रॉपर कमांड नाही दिली
लक्षात द्या, वाईल लूप जो आपण पुढे शिकणार आहे, म्हणजे वाईल लूपमध्ये जर का प्रॉपर कमांड नाही दिली तर तुमचं लूप इन्फिनिटीमध्ये जाऊ शकतं. लूपमध्ये ही पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुमची जी कमांड आहे, लूप एकदा की स्टार्ट झाला की तो स्टॉप पण झाला पाहिजे, अशी कमांड तुम्हाला पास करायची, तरच लूप तुमचं काय आहे, व्हॅल्युएबल. हां, का व्हॅल्युएबल आहे? कारण जर का तुमचं लूप स्टॉपच झालं नाही तर तो कंटिन्युअसली त्या डेटावरती फिरत राहणार, डेटा कॅल्क्युलेट करत राहणार आणि त्याचं काम चालूच राहील. जोपर्यंत आम्ही ही फाईलच इथून क्लोज करत नाही ना, VS कोडचं ॲप्लिकेशनच इथून क्रॉस करत नाही ना, तोपर्यंत तुमचं लूप काय होणार नाही, थांबणार, तो व्हॅल्यू जनरेटच करत बसतो. म्हणून लूप जर का स्टार्ट झालं आहे तर तो स्टॉप पण झाला पाहिजे. आणि वाईल लूपमध्ये हाच कन्सेप्ट शिकायचा आहे की एकदा लूप तुम्हाला स्टार्ट करायचं आहे आणि कमांड पण तुम्हालाच द्यायची, त्याची स्टॉप व्हायची. जर का ती कमांड नाही दिली तर वाईल लूप कधीच थांबणार नाही, तो चालूच राहणार. ही एक गोष्ट लक्षात घ्या. सो जे वर्क आपण फॉर लूपनी करू शकतो, सेम वर्क आपण वाईल लूपनी पण करू शकतो. फक्त वाईल लूपमध्ये थोडंसं ॲडव्हान्स काय तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की तुमचा जो लूप आहे तो इन्फिनिटीमध्ये नाही गेला पाहिजे. जर का तो गेला की तुमचा खेळ तिथंच संपला, तो लूप कधीच थांबणार नाही. म्हणजे असं समजा की एखादा असं पण प्रोग्राम क्रिएट करू शकतो वाईल लूपनी. एम्प्लॉईची ही जी पास सॅलरी होती मी वाईल लूपला पास केलेली आहे, वाईल लूप या पास सॅलरीवरती त्याचं फिरणं झालेलं आहे, तो परत सुरुवातीपासून पण चालू करू शकतो. म्हणजे तो त्याचं इन्क्रीमेंट देणं कधी थांबणारच नाही. त्यांनी 10% इन्क्रीमेंट दिला, 11 झाला, तो परत 11ला घेणार, त्याला पण इन्क्रीमेंट देणार 10%, त्याचं 12 काय करणार, 12 करून देणार, त्याला परत एकदा इन्क्रीमेंट देणार, त्याला परत स्टोर करून देणार. असं त्याचं लूप कंटिन्युअसली चालूच राहील. त्याचं सर्क्युलेशन कधी स्टॉपच होणार नाही. सो वाईल लूप जेव्हा क्रिएट करताय तेव्हा एक गोष्टी लक्षात घ्यायची की कसं मी वाईल लूपला स्टार्ट करतोय आणि कधी माझा वाईल लूप स्टॉप पण होणार. ठीक आहे, एक एक करून समजून घेऊ. सगळ्यात सोपं तुम्हाला वाईलपेक्षा फॉर लूप वापरणार आहे. जो पण प्रोग्रामर, जेव्हा पण पहिल्यांदा प्रोग्रामिंग आपण शिकतो, जेव्हा पण तुम्ही त्याला कम्पेअर करणार फॉर आणि वाईलला, तर तुमच्यासाठी फॉर लूप सगळ्यात सोपं लूप असणार आहे. म्हणून लक्ष देऊन शिका. फॉर लूप पण तुम्ही यूज केलं कंटिन्युअसली तरी सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही, पण वाईल लूपला पण समजून घ्यायचं आहे. कारण मेन कॉमन क्वेश्चन असतो फॉर आणि वाईलमध्ये डिफरन्स काय. फॉर लूप आणि वाईल लूपमध्ये इंटरव्ह्यूमध्ये फॉर लूप कसा चालतो आणि वाईल लूप कसा चालतो हे नाही विचारलं जातं. फॉर लूप आणि वाईल लूपमध्ये काय डिफरन्स आहे हे विचारलं जातं. ही पण एक पॉईंट नोटीस करण्यासाठी. ठीक आहे, कारण जो वर्क फॉर लूप करू शकतो सेम वाईल लूप पण करू शकतो. असं काही नाही की जो फॉर आणि वाईलमध्ये काय डिफरन्स आहे. ठीक आहे, फॉर लूपला समजून घेऊ व्यवस्थितपणे. लूपचं समजलंय. रिपिटेशन ऑफ वर्क जर का कमी करायचं असेल तर कुणाला वापरायचं आहे, लूपच्या कन्सेप्टला वापरायचं. तर ते सांगू होतं. जर का रिपिटेशन ऑफ वर्क तुम्हाला तुमचं कमी करायचं असेल, रिपिटेशन ऑफ वर्क तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर लूप कन्सेप्टला इम्प्लिमेंट करायचं. समजून घेऊ लूप. आता फॉर लूप स्टार्ट करण्या अगोदर सगळ्यात पहिले तुम्हाला एक फंक्शन इंट्रोड्यूस करून देतोय, त्या फंक्शनला व्यवस्थितपणे समजा आणि मग आपण फॉर लूपच्या कन्सेप्टकडे जाऊ. पहिला टॉपिक आहे आजचं रेंज फंक्शन म्हणून. रेंज फंक्शन रेंज फंक्शन कशासाठी यूज होणार तुमचं, सिक्वेन्स ऑफ नंबर्स जनरेट करण्यासाठी. एका सिक्वेन्समध्ये रेंज फंक्शन तुम्हाला नंबर्स जनरेट करून द्या. काय करणार रेंज फंक्शन, एका सिक्वेन्समध्ये तुम्हाला नंबर्स जनरेट करून द्या. व्यवस्थितपणे समजा रेंज फंक्शनला यूज कसं करायचं, कशा पद्धतीने त्याला वापर करायचा. चला 3 स्टेप्स तुम्हाला दाखवणार आहे रेंज फंक्शनमध्ये. किती 3 स्टेप्स तुमच्यासमोर प्रेझेंट करतो. किंवा तुम्ही म्हणू शकता रेंज फंक्शन मधलं पहिलं मेथड ज्याच्यामध्ये रेंज फंक्शनला रेंज फंक्शनमध्ये आपण सिंगल व्हॅल्यू पास करणार आहे. चला सिंगल आर्ग्युमेंट पण नाही म्हणू आत्तासाठी, आपण म्हणणार सिंगल व्हॅल्यू. मेथड 1 तुम्हाला रेंज फंक्शनमध्ये दाखवतोय रेंज फंक्शन विथ सिंगल व्हॅल्यू. फक्त काय अर्थ आहे जेव्हा मी तुम्हाला म्हणतोय रेंज फंक्शन विथ सिंगल व्हॅल्यू, काय अर्थ आहे रेंज फंक्शन विथ सिंगल व्हॅल्यूचा. चला कसं राईट करायचं रेंज फंक्शन विथ सिंगल व्हॅल्यू ते पण समजा. पहिलं राईट करायचं सगळं स्मॉल लेटर्समध्ये रेंज, RANGE इनबिल्ट फंक्शन आहे पायथनमध्ये.
ओपन राऊंड ब्रॅकेट, क्लोज राऊंड ब्रॅकेट, आणि त्याच्या आतमध्ये या जे 2 राऊंड ब्रॅकेट्स आहे ना त्याच्या आतमध्ये एक सिंगल व्हॅल्यू पास करायची. काय पास करायची? एक सिंगल व्हॅल्यू. आणि जे सिंगल व्हॅल्यू तुम्ही पास करणार आहे ना ती इंटिजर पाहिजे. कोणती व्हॅल्यू पाहिजे? इंटिजर व्हॅल्यू पाहिजे. चल मी इथं देतोय 10. काय देतोय? 10. झाली एक सिंगल व्हॅल्यू मी इथं पास केलेली. काय माझी सिंगल व्हॅल्यू? 10. आले इथपर्यंत सगळे? हां, काय डेफिनेशन होती रेंज फंक्शनची? रेंज फंक्शन कशासाठी यूज करायचंय? सिक्वेन्स ऑफ नंबर जनरेट करण्यासाठी. हां, सिक्वेन्स ऑफ नंबर्सचा काय अर्थ असतो? सिक्वेन्स ऑफ नंबरचा अर्थ काय ते पण समजून घ्या. ठीक आहे, सिक्वेन्स ऑफ नंबर म्हणजे काय? एका लाईनमध्ये विदाउट स्किपिंग एनी नंबर, त्याला आपण म्हणतो सिक्वेन्स ऑफ नंबर्स. ठीक आहे, मी तुम्हाला एक स्टार्ट नंबर देणार, मी तुम्हाला एक एंड नंबर देणार. सपोज मी तुम्हाला दिलं स्टार्ट नंबर 1 आणि एंड नंबर दिलं, स्टॉप नंबर दिलं 10. तो 1 पासून ते 10 पर्यंत एकही नंबर स्किप न करता एका सिक्वेन्समध्ये 1 पासून ते 10 पर्यंत काय करायचे? नंबर्स जनरेट करायचे. त्याला आपण म्हणतो सिक्वेन्स ऑफ नंबर्स. लक्षात आलं? सिक्वेन्स ऑफ नंबर्स कुणाला म्हणायचं? सपोज मी तुम्हाला दिलं 1 पासून ते 10 पर्यंत मोजा. मी तुम्हाला काय सांगतोय? 1 पासून ते 10 पर्यंत काउंट करा. बरोबर? असं समजा 1 पासून ते 10 पर्यंत काय करा? काउंट करा. तर 1 पासून तुम्हाला चालू करायचंय आणि 10 पर्यंत तुम्हाला काय करायचंय? काउंट करायचंय. मग 1 ते 10 मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 हे सगळे नंबर्स येतील. ते विदाउट स्किपिंग, कोणतं पण नंबर स्किप नाही झाला पाहिजे. एका सिक्वेन्समध्ये नंबर जनरेट करायचा. लक्षात आलं? त्याला आपण म्हणतो सिक्वेन्स ऑफ नंबर्स. सो तोच रेंज फंक्शन आपल्यासाठी काय करेल? एका सिक्वेन्समध्ये नंबर्सला जनरेट करा. आता मी इथं व्हॅल्यू काय दिलेली आहे? 10 व्हॅल्यू दिली. सो याचा अर्थ काय? मी पायथनला काय सांगतोय? सिक्वेन्स ऑफ नंबर जनरेट कर. कुठपर्यंत जनरेट कर? 10 पर्यंत नंबर जनरेट कर. पण स्टार्टिंग कुठून करायची? 0 पासून. बाय डिफॉल्ट पायथन स्टार्ट कुठून करणार? 0 पासून. ठीक आहे, आता 0 पासून ते तो कुठपर्यंत जाणार? 10 पर्यंत नाही जाणार. पायथन नेहमी जेव्हा तुम्ही एक सिंगल व्हॅल्यू पास केलेला आहे ना, बाय डिफॉल्ट स्टार्ट कुठून करतो? 0 पासून स्टार्ट करतो. बाय डिफॉल्ट तो स्टार्ट करतो 0 पासून आणि आपण त्याला कुठपर्यंत जायला सांगितलंय? 10 पर्यंत जायला सांगितलंय. पण तो 10ला नाही घेत, त्याच्या 1 पहिलेच येऊन थांबतो. त्याचं लेस देन 1 तो कन्सिडर करतो. लेस देन 1 काय मग 10ला? 9 आहे, म्हणजे -1 करा त्या नंबरला. म्हणजे काय येईल? 9 येईल. तर तो किती नंबर जनरेट करणार? 0 पासून 9 पर्यंत. काही अशा पद्धतीने समजले? हे नंबर्स किती नंबर झाले? 10च नंबर झाले. पहिला नंबर काय? 0 पासून ते कुठपर्यंत गेला? तो 9 पर्यंत. एक पण नंबर स्किप करणार का? तो नाही करणार. 0 पासून ते 9 पर्यंतचे सगळे नंबर्स तो काय करणार? जनरेट करून. समजलं रेंज फंक्शनची वर्किंग? ही तर मेथड 1 होती. पण ही मेथड 1 समजली तुम्हाला? जेव्हा तुम्ही रेंज फंक्शनच्या आतमध्ये एक सिंगल डेटा तुम्ही पास करा, सिंगल व्हॅल्यू तुम्ही पास करा. काय माझी सिंगल व्हॅल्यू? 10. म्हणजे 10चा अर्थ काय? 0 पासून पायथन बाय डिफॉल्ट स्टार्ट करणार, 0ला इन्क्लूड करणार, पण 10 पर्यंत जाणार का? नाही. तो कुठपर्यंत जाऊन थांबणार? 9 पर्यंत. आता मला सांगा याचा काय होईल? 19 पर्यंत. म्हणजे पण स्टार्ट कुठून करणार? 0 पासून स्टार्ट करणार. 0 पासून ते 19 पर्यंत, 19 पर्यंत तो सगळे नंबर्स काय करणार? सिक्वेन्समध्ये जनरेट करणार. कळलं? मेथड 1 क्लिअर आहे. नेक्स्ट मेथड राईट डाऊन करा. मेथड 2 काय? एकच मिनटं. ठीक आहे. समजलंय? रेंज फंक्शनचं पहिलं मेथड काय होतं? रेंज फंक्शनचं पहिलं मेथड ज्याच्यामध्ये तुम्ही सिंगल व्हॅल्यू पास करणार, सिंगल व्हॅल्यू जी पण असेल तिथपर्यंत पायथन नंबर जनरेट करणार. बाय डिफॉल्ट स्टार्ट करणार 0ला आणि जी व्हॅल्यू तुम्ही सिंगल व्हॅल्यू पास केली असेल काय त्याला एक कमी कन्सिडर करणार आणि तिथपर्यंत तुमचे सगळे नंबर जनरेट करणार.
0 पासून बाय डिफॉल्ट स्टार्ट होईल आणि जी सिंगल व्हॅल्यू आहे त्या सिंगल व्हॅल्यूला एक कमी करायचं. कोणती पण व्हॅल्यू असू द्या, सिंगल व्हॅल्यू किती मोठी असू द्या, 1000 असू द्या, 1,00,000 असू द्या, तो त्याच्यापेक्षा एक कमीच व्हॅल्यू काय करणार, जनरेट करणार, म्हणजे कन्सिडर करणार. मग 0 पासून स्टार्ट करणार आणि तिथपर्यंत एका सिक्वेन्समध्ये सगळे व्हॅल्यूज तुम्हाला जनरेट केले. एक आपण आता आहे ना नाही होणार तो. आता तुम्हाला जर का पायथन नंबर कसं जनरेट करायचं ते बघायचं असेल तर तुम्हाला त्याला लिस्टच्या आतमध्ये पुट करावं लागेल. काय अशा पद्धतीने कसं लिहिलंय बघा. सगळ्यात पहिले लिहिलंय प्रिंट. प्रिंटच्या आतमध्ये लिहिलंय लिस्ट फंक्शन. लिस्ट फंक्शनच्या आतमध्ये राईट केलेलं आहे रेंज फंक्शन. म्हणजे की किती नंबर दिसतात आता मला तेव्हा 0 पासून ते कुठपर्यंत आलंय 19 पर्यंत त्यांनी नॉनस्टॉप नंबर जनरेट केले. लक्षात येतं कसं आहे हे फक्त कन्सेप्ट आता तुम्हाला नंबर्स बघण्यासाठी. लक्ष द्या. आता आहे दुसरी मेथड. आता काय आपल्याकडं दुसरी मेथड काय सांगते, रेंज फंक्शनच आहे. पण आता रेंज फंक्शनमध्ये सिंगल व्हॅल्यू नाही आहे. रेंज फंक्शनमध्ये आता आहे एक आहे स्टार्ट नंबर आणि दुसरं आहे तुमचं स्टॉप नंबर. कसं राईट करायचं त्या स्टार्ट नंबरला आणि कसं राईट करायचं त्या स्टॉप नंबरला त्याला पण समजून. काय राईट करायचं, परत रेंजच राईट करायचं. 2 ब्रॅकेट्स लावायचे. आता या 2 ब्रॅकेट्सच्या आतमध्ये आपल्याला एक सिंगल व्हॅल्यू पास नाही करायची, आता 2 व्हॅल्यू पास करायची. पहिली व्हॅल्यू असणार आपली स्टार्ट नंबर, दुसरी व्हॅल्यू असणार आपली स्टॉप नंबर. आतापर्यंत बाय डिफॉल्ट पायथन कुठून स्टार्ट करत होता, जेव्हा सिंगल व्हॅल्यू पास करतो आपण 0 पासून स्टार्ट करत होता. पण आता पायथन बाय डिफॉल्ट 0 पासून नाही स्टार्ट करणार. आपण जो स्टार्ट नंबर त्याला प्रोव्हाइड करू त्या स्टार्ट नंबरनी तो नंबर जनरेट करायला स्टार्ट करणार. मी इथं देतोय 2 आणि कॉमा लावायचं. पहिली जी व्हॅल्यू आपण पास करतो ना ही जी 2 त्याला आपण म्हणतो स्टार्ट नंबर आणि कॉमा करून जी दुसरी व्हॅल्यू आपण पास करू ती असणार आपली स्टॉप नंबर. चला त्याला मी पास करतोय 20. आता मला सांगा काय होईल इथं. आता बाय डिफॉल्ट पायथन 0 पासून नाही स्टार्ट करणार कारण आपण त्याला आता स्टार्ट नंबर दिलेला आहे. तर तो काय करणार, स्टार्ट नंबरला घेणार 2, तिथून नंबर जनरेट चालू करणार. पण 20ला घेणार का, तो नाही घेणार. स्टॉप नंबरला पण तो एक कमीच कन्सिडर करतो, म्हणजे स्टॉप नंबरला पण तो लेस देन 1च कन्सिडर करतो. सो आपलं 20 काय स्टॉप नंबर आहे, तर कुठपर्यंत जाणार तो 19 पर्यंत. म्हणजे 2 पासून ते 19 पर्यंतचे नंबर्स तो सगळे जनरेट करतो. परत आपल्याला बघायचं असेल तर काय करायचं आहे, आता लिस्ट प्रिंट लिहा, लिस्ट लिहा आणि त्याच्या आतमध्ये रेंज फंक्शनला राईट करा. इथं तुमच्या समोर असेल हे बघा. आता बाय डिफॉल्ट त्यांनी 2 पासून चालू केलेलं आहे आणि 19 पर्यंत येऊन तो थांबतो. लक्षात येतोय ना रेंज फंक्शन. चालेल फास्ट होऊ राहील. आता आहे आपलं रेंज फंक्शन स्टार्ट नंबर, स्टॉप नंबर आणि एक आहे आपल्याकडं स्टेप काउंटर. स्टेप
आता मी तुम्हाला रेंज फंक्शनची डेफिनेशन काय सांगितली होती. रेंज फंक्शन एका सिक्वेन्समध्ये नंबर्सला जनरेट करतो. रेंज फंक्शन आपला काय करतो, एका सिक्वेन्समध्ये नंबर्सला काय करतो, जनरेट करतो. पण मला काय करायचं आहे, रेंज फंक्शननी तर सिक्वेन्समध्ये नंबर जनरेट केले, पण मला काय करायचं आहे, काही नंबर्स त्याच्यामधून स्किप करून टाकायचे. जे सिक्वेन्समध्ये रेंज फंक्शननी तर त्याचं काम केलं, एका सिक्वेन्समध्ये सगळे नंबर जनरेट केले. सपोज मी इथं आपण काय दिलं होतं 2 to 20, म्हणजे त्यांनी 2 पासून ते 19 पर्यंत नॉनस्टॉप एकही नंबर स्किप न करता सगळे नंबर जनरेट केले 2 पासून ते 19 पर्यंत, बरोबर. पण आता मी काय करतोय, एकदा की त्यांनी जो नंबर जनरेट केले, एकच मिनिट, रेंज फंक्शनमध्ये पहिली मेथड आपण बघितली, जिथं आपण सिंगल व्हॅल्यू पास करत होतो, बरोबर. सिंगल व्हॅल्यू आपण जेव्हा पास केली तेव्हा बाय डिफॉल्ट पायथनने 0 पासून स्टार्ट केलं, आणि जी सिंगल व्हॅल्यू आपण पास केली होती त्याच्या एक जी सिंगल व्हॅल्यू आपण पास केली होती लेस देन 1 पायथननी कन्सिडर केलं, आणि तिथपर्यंतचे एका सिक्वेन्समध्ये सगळे नंबर जनरेट केले, एकही नंबर तिथं स्किप केलेला नव्हता. तर आता मी मेथड 3मध्ये तुम्हाला काय दाखवतोय, पायथन परत एकदा एका सिक्वेन्समध्ये नंबर जनरेट करणार, पण ते एका सिक्वेन्समध्ये सगळे नंबर्स तुमचे जनरेट केले जातील विदाऊट स्किपिंग एनी नंबर, म्हणजे एकही नंबर तुमचं स्किप होणार नाही. पण स्टेप काउंटमुळे आपण काय करणार, नंबर्सला आता स्किप करणार. लक्षात येतं, रेंज पायथननी तर पहिल्यांदा सगळे नंबर सिक्वेन्समध्ये जनरेट केले, पण आउटपुट स्क्रीनवरती आणायला जेव्हा ते नंबर्स आपण आउटपुट स्क्रीनवरती आणू तेव्हा आपण एका सिक्वेन्समध्ये नाही आणणार, मधले काही नंबर्स आपण काय करू, स्किप करून टाकू. कशा पद्धतीने स्टेप काउंटचं इम्प्लिमेंटेशन होतं ते समजून घ्या. आता रेंज फंक्शनमध्ये एक पहिल्यांदा सिंगल व्हॅल्यू आपण दिली, त्याच्यानंतर आपण 2 व्हॅल्यूज दिले. त्या 2 व्हॅल्यूजमध्ये पहिला नंबर तुमचं स्टार्ट नंबर होतं, दुसरा नंबर तुमचं स्टॉप नंबर होतं. आता आपण रेंज फंक्शनमध्ये 3 व्हॅल्यूज देणार. किती देणार आहे, 3. पहिलं तुमचं आहे स्टार्ट नंबर, दुसरं तुमचं आहे स्टॉप नंबर, आणि तिसरी व्हॅल्यू, थर्ड व्हॅल्यू तुमची आहे स्टेप काउंट. म्हणजे स्टेप काउंट मी देतो इथं चला 2. आता लक्ष द्यायचं आहे ह्या रेंज फंक्शनचं तिसऱ्या मेथडचं वर्किंग कसं. सगळ्यात पहिले स्टेप काय असणार आहे ते समजून घ्या. पहिली स्टेप तुमचं असतं की 1 ते 20, हा एक काय तुमचं स्टार्ट नंबर, 20 काय तुमचं स्टॉप नंबर आहे. सो पहिले पायथन 1 ते 20 पर्यंत नंबर जनरेट करून घ्या. तुम्हाला सांगा 1 ते 20मध्ये किती नंबर जनरेट होतील, 19 होतील. कारण आता बाय डिफॉल्ट नंबर 0 नाही आहे, तर बाय डिफॉल्ट 1 दिलेलं आहे. 1 पासून ते कुठपर्यंत जाणार,
19 पर्यंत जा. लक्षात येतोय. सगळ्यात पहिली स्टेप काय झाली, 1 पासून ते तुमचे 20 पर्यंतचे नंबर जनरेट झाले. 1 तुमचं स्टार्ट नंबर होतं, 20 तुमचं स्टॉप नंबर होतो. पायथन नेहमी 20ला <1 कन्सिडर करतो आणि तिथपर्यंत नंबर जनरेट करतो. क्लिअर 1 पर्यंत. आता काय करणार, हा जो स्टेप काउंटचा नंबर आहे, स्टेप काउंटचा नंबर किती तुमचं 2. तिसरी जी व्हॅल्यू असते त्या तिसऱ्या व्हॅल्यूला आपण म्हणतो स्टेप काउंट. तिसरीची व्हॅल्यू आपण पास केलेली आहे त्याला आपण म्हणतो स्टेप काउंट. आता तो स्टेप काउंटला पायथननी हे जे नंबर जनरेट केलेले आहे तर या सगळ्या नंबर्सवरती आपण स्टेप काउंटला अप्लाय करतो. हे जे नंबर्स पायथननी जनरेट केले 1 ते 19 पर्यंत, या सगळ्या नंबर्सवरती आपण आता कुणाला अप्लाय करणार, स्टेप काउंटला अप्लाय करणार. कसं स्टेप काउंट अप्लाय होतो ते पण लक्षात आहे. चला, स्टेप काउंटची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. हां, आता जेव्हा या सगळ्या डेटावरती स्टेप काउंट अप्लाय होईल तेव्हा पहिला जो डेटा असतो तुमचं, पहिला जो डेटा असतो त्याला ॲज इट इज लिहायचं, लिहिलं. हां, आता या पहिल्या डेटापासून 2 स्टेप पुढं वॉक करायचं. या पहिल्या नंबरपासून ते 2 स्टेप पुढं वॉक करायचं. हा तुमचा पहिला नंबर आहे, बरोबर. इथून तुम्हाला 2 स्टेप घ्यायचे. कसे घेणार तुम्ही 2 स्टेप, ही तुमची पहिली स्टेप आणि ही तुमची सेकंड स्टेप. सेकंड स्टेपवरती नंबर कोणता आहे, 3. त्या 3ला काय करायचं, खाली घ्यायचं. आता या 3 पासून 2 स्टेप परत वॉक करायची. या 3 पासून 2 स्टेप कुठं जाऊन थांबणार तुम्ही, हा पहिली स्टेप आणि ही तुमची दुसरी स्टेप. कुठं आले तुम्ही, 5. आता 5 पासून परत 2 स्टेप वॉक करायची. 6वी तुमची पहिली स्टेप आहे आणि 7वी तुमची काय, सेकंड स्टेप आहे. मग कोणता नंबर येणार, तसंच 7 पासून परत 2 स्टेप वॉक करा. 7 पासून ते 2 स्टेप वॉक केले तर 9. 9 पासून 2 स्टेप वॉक केले तर 11. 11 पासून 2 स्टेप वॉक केले तर 13. 13 पासून 15, मग येणार 17 आणि मग 19च्या पुढे जाऊ का, नंबर संपले. काय अशा पद्धतीने आता आउटपुट स्क्रीनवरती हा डेटा तुमच्यासमोर प्रिंट आहे. लक्षात येतं, जेव्हा तुम्ही रेंज फंक्शन काही अशा पद्धतीने चालवणार, 1,20 आणि कॉमा करून अजून एक तिसरी व्हॅल्यू तुम्ही पास करताय, तेव्हा डायरेक्टली हा डेटा तुमच्यासमोर प्रिंट नाही होणार. पायथन पहिले असंच डेटा कॅल्क्युलेट करणार, मग या डेटावरती स्टेप काउंटला अप्लाय करणार आणि मग जो स्टेप काउंट अप्लाय झाल्यावरती जो डेटा राहिला असेल तो डेटाला तुमच्यासमोर प्रेझेंट करणार. स्टेप काउंट कसा अप्लाय होतो समजलं, स्टेप काउंटचा कन्सेप्ट समजला. पहिल्यांदा जो पहिला डेटा असतो त्याला ॲज इट इज घ्यायचा खाली, तो डेटा कंपल्सरी बाय डिफॉल्ट खाली येणार. मग तिथूनपासून तुम्हाला जेवढं स्टेप काउंटचा नंबर असेल, सपोज जर का मी इथं स्टेप काउंट केलं 3, जर का मी इथं स्टेप काउंट केलं 3, आता काय होईल, चला पहिला नंबर तर ॲज इट इज घ्यायचा आहे. हां, 1 आला, मग त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 13, त्याच्यानंतर 16, त्याच्यानंतर 4 घेतलं स्टेप काउंट तर काय होईल, 1 तर तुमचा ॲज इट इज येईल, मग कोण येईल डायरेक्ट 5 येईल. 5 पासून ते 4 स्टेप गेले तर 9. 9 पासून ते 4 स्टेप, 13 पासून ते 4 स्टेप 17. 17 पासून ते 4 स्टेप, पहिली स्टेप आहे, दुसरी पण स्टेप आहे 17 पासून, पण तिसरी आणि 34 नाही आहे. पायथन तिथं स्टॉप होणार आणि 17ला घेऊन खाली येणार आणि स्टॉप करून येणार. लक्षात आलं स्टेप काउंटचा कन्सेप्ट. कोणती, आपल्याला आहे ना 2 नंबर आहे तो स्किप करायचा, तर मग प्रत्येक ते पुढं चाललंय ना, आपल्याला एकच व्हॅल्यू कॅन्सल करायची, तसं नाही फक्त एक व्हॅल्यू, तुला एकच व्हॅल्यू कॅन्सल करायची, फक्त एक. तसं नाही होणार. पूर्ण 20 20 पर्यंत जा. स्टेप काउंटचा अप्लाय काय, पूर्ण डेटावरती स्टेप काउंट तुमचा अप्लाय होतो. असं कोणती वाटेल ती व्हॅल्यू स्किप नाही करू शकत, कारण जो रेंज फंक्शन आहे तो सिक्वेन्समध्ये नंबर जनरेट तर करतो. मग जर का एकदा तो पूर्ण सिक्वेन्समध्ये नंबर जनरेट केलं तर त्या पूर्ण सिक्वेन्स नंबरवरती आपण त्या स्टेप काउंटला अप्लाय करतो. सो पूर्ण डेटावरती तो अप्लाय नसतो, फ्रॉम स्टार्टिंग टू एंडिंगपर्यंत. राईट डाऊन करा, व्यवस्थितपणे समजून घ्या. रेंज फंक्शन इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. इथून पुढं पायथनमध्ये जेव्हा आपण डेटा टाईप्सला जाऊ स्टडी करायला, तिथं इंडेक्सिंग आणि स्लायसिंगचा कन्सेप्ट असतो. त्या इंडेक्सिंग आणि स्लायसिंगमध्ये परत सेम कन्सेप्ट तिथं पण अप्लाय होतो. सो आत्ता जर का रेंज फंक्शन प्रॉपरली स्टडी केलं तर हाच कन्सेप्ट तुम्हाला परत पुढे जास्त वेळेस रिकॉल करण्याची गरज नाही.
ठीक आहे. ऑनलाईन मेंबर समजलंय रेंज फंक्शन. सगळ्यांनी हे द्या. लूपचा कन्सेप्ट समजलाय, रिपिटेशन ऑफ वर्क आणि प्लस रेंज फंक्शन समजलाय. रेंज फंक्शनला व्यवस्थितपणे अंडरस्टँड करा. 3 मेथड्स तुमच्यासमोर शो केलेले. आता आपण जाऊ आपल्या परत लूपवरती. हा फक्त तुम्हाला लूपच्या अगोदरचा पार्ट होतं. आता परत आपलं फॉर लूपवरती आपण जम्प करू. अच्छा, झालं असेल सगळ्यांना सर, तर स्क्रीनकडे लक्ष द्यायचं आहे. फॉर लूपचं सिंटॅक्स समजून घ्यायचं आहे आणि फॉर लूपची वर्किंग समजून घ्यायची. योगेश क्लिअर आहे ना रेंज फंक्शन? नंबर कसे जनरेट होत आहे सिक्वेन्समध्ये, सिंगल व्हॅल्यू, स्टार्ट नंबर, स्टॉप नंबर. तिसरी मेथडमध्ये काय होतं? स्टेटमेंट. आता आपण जाऊ फॉर लूपमध्ये. फॉर लूपला आता व्यवस्थितपणे लक्ष देऊ. चला, फॉर लूप. आता लूपचा अर्थ काय सांगितलं तुम्ही तुम्हाला? रिपिटेशन ऑफ वर्क. तुमचा जो रिपिटेशन ऑफ वर्क आहे, जो एकच काम तुम्ही काय करणार आहे, 100 वेळेस 200 वेळेस परफॉर्म करताय. हां, एकच वर्क तुम्हाला परत 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 रिपीट करावं लागतं आहे. सो त्या केसमध्ये तुम्ही कोणत्या कन्सेप्टला यूज करणार? लूप कन्सेप्टला यूज करणार. जो वर्क तुम्ही स्वतः परत परत रिपीट करताय, तो वर्क तुमच्यासाठी कोण रिपीट करणार? लूप तुमच्यासाठी रिपीट करणार. मग कोणतं पण लूप मग तुम्ही वापरा त्या टाईममध्ये. फॉर लूपला वापरायचं आहे, फॉर लूपला वापरा. कोणाला अजून वाईल लूपला वापरायचं आहे, वाईल लूपला वापरा. तुम्ही हे करू शकता. ठीक आहे. पण आता आपण फॉर लूप शिकतोय. ठीक आहे. तर आपण फॉर लूपला यूज करणार आहे आणि आपलं जो रिपिटेशन ऑफ वर्क आहे, ठीक आहे, आपण जो एकच काम परत परत करण्याचं म्हणतोय, बरोबर, मी तुम्हाला म्हणतोय एकच काम माझ्यासाठी तुम्ही परत परत रिपीट करा. सो त्या केसमध्ये मॅन्युअली काही तेच रिपीट करत बसण्यापेक्षा, एकच काम 100 वेळेस मॅन्युअली रिपीट करत बसण्यापेक्षा काय करा? लूपला वापरा आणि लूप तुमच्यासाठी तो वर्क, माझ्यासाठी जेवढं मी तुम्हाला सांगितलं असेल 100 टाइम्स माझ्यासाठी तो वर्क करा, 200 टाइम्स माझ्यासाठी तो वर्क करा. सो तुम्ही लूपला सांगा असं असं वर्क आहे, एकदाच त्याला वर्क डिफाईन करा. लूपला एकदाच वर्क डिफाईन करून घ्या आणि त्याला सांगा हा जो वर्क आहे त्याला 100 वेळेस माझ्यासाठी करून घ्या. समजतोय? सो तुमचा इथं टाईम वाचला, रिपिटेशन ऑफ वर्क तुमचं इथं कमी झाला, बरोबर. सो आता आपण एक एक कन्सेप्टला घेऊ, फॉर लूपमध्ये समजू. ठीक आहे. चला, आता वर्क तर आपल्याला डिफाईन करायचं आहे, बरोबर ना. वर्क आपल्याला डिफाईन करून सांगावं लागेल ना लूपला, की असं असं वर्क आहे, या वर्कला माझ्यासाठी तू 100 वेळेस काय कर? एक्झिक्यूट कर. आता मॅन्युअली तर आपण सांगणार नाही, मॅन्युअली त्याला समजणार पण नाही. कशा लँग्वेजमध्ये सांगावं लागेल? कोड लिहून सांगावं लागेल ना. तुमचा जो पण वर्क आहे त्याला कोडच्या माध्यमाने डिफाईन करावं लागेल, बरोबर ना. सो माझं वर्क काय होतं? अजून पण तोच आहे. मला प्रिंट हॅलो वर्ल्ड किती वेळा पाहिजे? 100 वेळेस माझ्यासमोर आउटपुट स्क्रीनवरती शो झाला पाहिजे. हा माझा अजून पण वर्क आहे. 100 टाइम्स माझ्यासाठी याला प्रिंट करा, बरोबर. एक तर आता तुम्ही 100 टाइम्स त्याला राईट करत बसा, नाही तर मग लूपला यूज करून तो वर्क माझ्यासाठी 100 वेळेस रिपीट करून. चला, वर्क काय तो डिफाईन झाला. वर्क काय होतं? हॅलो वर्ल्ड 100 वेळेस आउटपुट स्क्रीनवरती आला पाहिजे. ठीक आहे. मग त्याला मी कोडमध्ये पुट केलेलं आहे प्रिंट हॅलो वर्ल्ड. जेव्हा प्रिंट हॅलो वर्ल्ड माझ्यासाठी 100 वेळेस रिपीट होईल, ॲटोमॅटिकली आउटपुट स्क्रीनवरती 100 वेळेस हॅलो वर्ल्ड माझ्यासमोर दिसणार. सिम्पल आहे वरती. चला, वर्क डिफाईन झाला. आता लूपला काय सांगायचं आहे? हा वर्क आहे, याला किती वेळा रिपीट करायचं आहे? 100 वेळेस रिपीट करायचं आहे. मग त्याला 100चं काउंट पण द्यावं लागेल ना. जर का तुम्ही वर्क डिफाईन करताय तर किती वेळ तो वर्क करायचा आहे त्याचा काउंट पण तुम्हाला द्यावा लागेल, बरोबर ना. सो आता काउंट कसं द्यायचं फॉर लूपला? सिंटॅक्स समजा. सिंटॅक्स काय आपलं फॉर लूप? सगळ्यात पहिले फॉर कीवर्ड FOR, शॉर्ट स्मॉल लेटर्समध्ये लिहायचं सगळं. इनबिल्ट कीवर्ड आहे पायथनमध्ये. राईट कसं करायचं? फॉर नंतर एक व्हेरिएबल तयार करायचं. काय तयार करायचं? व्हेरिएबल तयार करायचं. व्हेरिएबल कसं तयार करायचं तुम्हाला शिकवलेलं आहे. व्हेरिएबलला नाव द्यायचं, इक्वल टूची साईन लावायची आणि डेटा त्याच्यामध्ये पास करायचा. आता लक्ष द्या, आता व्हेरिएबल बनवायचं आहे पण डेटा पास नाही करायचं.
लक्षात द्या, व्हेरिएबल क्रिएट करायचं आहे पण डेटा त्याच्यामध्ये पास नाही करायचं. चला कसं व्हेरिएबल क्रिएट होणार बघ. काय द्यायचं, नुसतं व्हेरिएबलचं नाव पास करायचं सध्या. हां पहिलं काय द्यायचं आहे, फॉर, FOR. त्याच्यानंतर कारण ह्याचा अर्थ काय, या फॉरचं पायथनला समजतोय की फॉर लूप तयार करायचं, फॉर लूप स्टार्ट करायचं, फॉर लूप क्रिएट करायचं. लक्षात येतोय, या फॉर कीवर्डचा अर्थ काय पायथनला समजलेलं आहे की आता मला फॉर लूपला काय करायचं आहे, क्रिएट करायचं. चला फॉर वर्डनी तर तुमचं फॉर लूप क्रिएट झाला. आता मी काय सांगितलं, व्हेरिएबल नेम फक्त लिहायचं. जसं की आत्तापर्यंत आपण व्हेरिएबल कसं बनवायचं, काय अशा पद्धतीने ना, सपोज व्हेरिएबलला नाव द्यायचं, इक्वल टूची साईन लावणार आणि त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करणार. हा तुमचा पूर्ण सिंटॅक्स होतो व्हेरिएबल क्रिएट करण्याचा. ठीक आहे, पण मी काय सांगतो इथं फक्त व्हेरिएबल नेम आला पाहिजे. म्हणजे काय येणार इथं, फक्त ए येणार. इक्वल टू आणि 10 येईल का, नाही येणार. लक्ष द्या, परत फॉर लूप, फॉर लिहायचं आणि मग नुसतं व्हेरिएबल नेम पास करायचं. आता जायचं, वापरायचं इन ऑपरेटर. कोणतं ऑपरेटर, इन ऑपरेटर. लक्षात इन ऑपरेटर, असे का ब्लँक झाले, इन ऑपरेटर लक्षात आहे का, बोला मग. मेंबरशिप ऑपरेटर, चला हां राहू दे, ऑनलाईन मेंबर तुमच्यापेक्षा फास्ट आहे. हां इन ऑपरेट आपलं मेंबरशिप ऑपरेटर. चला लावलं तुम्ही इन. आता इथं रेंज डिफाईन करायची. काय डिफाईन करायची, रेंज डिफाईन करायची. चला रेंज काय करतोय मी इथं, रेंज. इथं पण फॉर लूप आपण विथ रेंज फंक्शन आता सध्या शिकतो, असं समजा. फॉर लूप विथ रेंज फंक्शन आपण शिकतो, समजलं. आता रेंज फंक्शनला काय करता तुम्ही इथं, डिफाईन करा. आता रेंज फंक्शन कशी राईट करायची ते तुम्हाला सांगितलेले. हां 3 मेथड्स तुमच्यासमोर दाखवलेले. हां 3 मेथड्सचा यूज करून तुम्ही तुमची रेंज फंक्शन इथं क्रिएट करू शकता. चला हा झालं तुमचं रेंज फंक्शन इथं क्रिएट. हां मग लावायचं कोलन. हां परत इथं पण काय येतोय, कोलन येतोय. कोलन लावल्यावरती तुम्ही कुठं एंटर होणार, ते फॉर लूपच्या आतमध्ये तुम्ही एंटर होणार. जसं तुम्ही इफ स्टेटमेंट राईट करत होते, कोलन लावत होते, एंटर की प्रेस केल्यावरती तुम्ही लाईनच्या सुरुवातीला कोड लिहिणार का, नाही, तुम्ही त्या इफ स्टेटमेंटच्या आतमध्ये कोड लिहित होते, बरोबर. सेम तसंच फॉर लूपच्या आतमध्ये आता काय करायचं, कोड लिहायचं. हां आलो मी इथपर्यंत, एंटर. आणि इथं तुमचा जो पण कोड आहे त्याला काय करायचं आहे, फॉर लूपच्या आतमध्ये जो पण कोड असेल त्याला काय करायचं, इथं राईट करायचं, बरोबर ना. मग तो कोड तुमचं काय असेल, बेसिकली वर्क तुम्हाला इथं डिफाईन करायचं. जो कोड आहे तो तुमचं कामच आहे ना एक प्रकारचं. कारण काम जो वर्क काय होतं माझं, प्रिंट हॅलो वर्ल्ड. मग कोडच्या जागेवरती मी काय टाकणार, प्रिंट हॅलो वर्ल्ड. तोच वर्क आहे माझं बेसिकली. त्या वर्कला मी कोडच्या माध्यमाने डिफाईन करू शकते पायथनमध्ये. सो कोड इथं काय करायचं आहे, तुमचं राईट करायचं. आले लक्षात, सिंटॅक्स समजलं आहे. आता काय यूज आहे, या व्हेरिएबल नेम्सला आपण काय इथं डिफाईन केलेलं आहे समजावं लागेल ना. आता प्रत्येक गोष्ट या व्हेरिएबल नेमला आपण काय डिफाईन केलं, आणि जर का व्हेरिएबल डिफाईन केलं तर फक्त नावच डिफाईन केलेलं आहे, त्याची व्हॅल्यू कुठे आहे, इथं A=10 असं सिंटॅक्स आहे आपलं कम्प्लीट. पायथनमध्ये व्हेरिएबल जर का क्रिएट करायचा असेल तर हा सिंटॅक्स कंपल्सरी. त्याच्या पलीकडे जाऊन व्हेरिएबल क्रिएटच होणार नाही कधी, लक्षात घ्या. पण आपण इथं व्हेरिएबल क्रिएट करतोय पण फक्त A पास करतोय, अजून =10 यायचं काय आपलं बाकी. हां आता तो =10 कसं येतोय, कुठून येतोय त्याला समजून घ्या. चला सिंटॅक्स समजलाय, हा तुमचा होतो सिंटॅक्स. हां आता या सिंटॅक्समधलं एक एक डेटा आपण म्हणजे एक एक लेबल आपण समजून घेऊ. सगळ्यात पहिले तर फॉर लूपला समजा. फॉर लूपचा अर्थ काय, एक कमांड आहे बेसिकली पायथनसाठी की फॉर लूप माझं इथं क्रिएट होतोय आणि स्टार्ट होतोय. हां फॉर लूप वर्डचा अर्थ काय, पायथनला फक्त कमांड आहे या लाईनमध्ये माझं फॉर लूप क्रिएट करायचं आहे आणि स्टार्ट करायचं. या वर्डनी तर पायथनला कमांड भेटली, फॉर लूप क्रिएट झालं. मग आता आलं व्हेरिएबल नेममध्ये. हां व्हेरिएबल नेम तुम्ही काही पण डिफाईन करू शकता. व्हेरिएबल नेमिंग रूल्स तुम्हाला दाखवलेले शिकवलेले होते. काही पण नाव द्यायचं ते तुम्ही नाव तिथं प्रोव्हाइड करू शकता. चला व्हेरिएबल नेम मी दिलं सपोज इथं ए. कोड बनवू आपण आता डायरेक्ट फॉर ए. काय पुट करायला सांगितलं मी इन, आणि काय डिफाईन करायचं आहे रेंज. रेंजमध्ये सपोज मी डेटा दिला 10. चला मला सांगायचं आहे रेंज फंक्शन आता काय जनरेट करणार तुमच्यासाठी. 0 ते 1 पर्यंत नाही 9 पर्यंत रेंज. हां म्हणजे बेसिकली हा जो कोड आहे फक्त एवढंच. हा जो वर्ड आहे रेंज फंक्शन जो राईट केलेला आहे तो रेंज फंक्शन काय करणार, नंबर जनरेट करणार. किती नंबर जनरेट करणार, 0 to 9 पर्यंत नंबर जनरेट करणार, बरोबर. ठीक. चा
आता या रेंज फंक्शननी काय केले 0 to 9 पर्यंत नंबर्स जनरेट केले. हां चला आता लावायचं कोलन आणि आता काय लिहायचं इथं प्रिंट ए. लक्षात घ्या का लिहिलं हा प्रिंट ए ते पण समजून घ्यायचं. चला आता फॉर लूपची वर्किंग समजून घ्या सगळ्यात पहिले. आता फॉर लूप स्टार्ट झालेला आहे. जेव्हा हा तुम्ही फॉर कीवर्ड लिहिला ना, हा फॉर वर्ड लिहिला ना, तिथं तुमचं फॉर लूप स्टार्ट झालं. फॉर लूप जसं स्टार्ट झाला तेव्हा आता रेंज फंक्शननी काय केलं, किती व्हॅल्यू जनरेट केले 0 to 9 पर्यंत व्हॅल्यूज त्यांनी जनरेट केलेले बरोबर. आता तुमचा जो फॉर लूप आहे तो कुणावरती फिरणार हा महत्त्वाचा पार्ट असतो. फॉर लूप कुणावरती फिरणार, या जो 0 to 9 पर्यंतचे जे नंबर जनरेट झालेले आहे ना ते 0 to 9 मधल्या प्रत्येक नंबरवरती तुमचं फॉर लूप काय करणार इटरेट होणार. प्रत्येक नंबरवरती तुमचं फॉर लूप फिरणार. हा जो तुम्ही इथं इन दिलेला आहे ना, लक्ष द्या, हा जो इन ऑपरेटर तुम्ही इथं डिफाईन केलेला आहे ना, हा इन ऑपरेटर काय सांगतोय, हा इन ऑपरेटर काय सांगतोय, इन ऑपरेटरच्या राईट साईडला जो पण डेटा पास केलेला आहे, इन ऑपरेटरच्या राईट साईडला जो पण डेटा पास केलेला आहे तो जो डेटा असेल ना तो सिक्वेन्शियल डेटा असेल. फॉर लूपमध्ये नेहमी लक्ष द्या, जेव्हा पण तुम्ही फॉर लूप क्रिएट करता, हां तुम्ही इथं क्रिएट केलं फॉर एक व्हेरिएबल नाव क्रिएट केलं, नुसतं व्हेरिएबलला नाव पण दिलं, इन ऑपरेटर पण लावलं, पण आता वर्किंग कशी चालते फॉर लूपची, जो पण इन ऑपरेटरच्या राईट साईडमध्ये असतो ना तो असतो तुमचं सिक्वेन्शियल डेटा. कोणता पण डेटा असो तो सिक्वेन्शियलच पाहिजे. इन ऑपरेटरच्या राईट साईडला जो डेटा तुम्ही पुट करणार, इन ऑपरेटरच्या राईट साईडला जेव्हा तुम्ही कोड राईट करणार, डेटा राईट करणार, तो जो डेटा तुम्ही राईट करताय तो डेटा तुमचं सिक्वेन्शियल डेटा पाहिजे. हा पॉईंट नोट डाऊन करा. इन ऑपरेटरच्या राईट साईडला तुम्ही जो पण काही पास करणार आहे तो तुमचं सिक्वेन्शियल डेटाच पाहिजे आणि त्या सिक्वेन्शियल डेटाच्या प्रत्येक एक डेटावरती तुमचं फॉर लूप इटरेट करणार. समजलाय कन्सेप्ट. हां आता हा जो रेंज फंक्शन आहे हा सिक्वेन्शियल डेटा आहे ना, कारण रेंज फंक्शन तुमच्यासाठी 0 ते 9 पर्यंत एक सिक्वेन्समध्ये नंबर जनरेट करतोय. मग आता फॉर लूप तुमचं किती वेळ चालणार, 10 वेळेस चालणार, 10 वेळेस का फॉर लूप चालणार, कारण या रेंज फंक्शननी 0 ते 9 पर्यंत डेटा जनरेट केलेला आहे आणि ते जो डेटा 0 ते 9 पर्यंत जनरेट झालेला आहे त्या प्रत्येक डेटावरती तुमचं फॉर लूप फिरणार. पहिल्यांदा तुमचं फॉर लूप फिरणार 0 वरती, मग फॉर लूप फिरणार 1 वरती, मग फॉर लूप फिरणार 2 वरती, असं करत करत तो 9 पर्यंत जेवढे नंबर्स असतील त्या प्रत्येक नंबरवरती तुमचं फॉर लूप काय करणार वॉक करणार, इटरेट करणार. कन्सेप्ट क्लिअर झालेलं आहे. हां आता चला रेंज फंक्शननी काय केलं 0 ते 9 पर्यंत नंबर जनरेट केले. पहिल्या फॉर लूप तुमचं स्टार्ट झालं. फॉर लूप पहिल्यांदा कोणत्या डेटावरती फिरणार 0 वरती फिरणार. मग फॉर लूप काय करतो त्या 0ला पिक करतो. 0ला पिक करून कुठं स्टोअर करतो, या ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो. लक्षात घ्या. फॉर हां पहिलं काय सांगितलं मी तुम्हाला, फॉर लूप क्रिएट कसं करायचं. हां फॉर कीवर्ड, त्याच्यानंतर व्हेरिएबल नेमला डिफाईन करा, इन ऑपरेटरला डिफाईन करा आणि मग इन ऑपरेटरच्या राईट साईडला तुम्ही जो पण लिहिताय ते विचार करून लिहा, तो जो डेटा तुम्ही तिथं राईट करताय तो सिक्वेन्शियल डेटा पाहिजे. लक्षात घ्या. परत एक फॉर कीवर्ड राईट करायचं ज्यांनी तुमचं फॉर लूप क्रिएट होईल, तुमचं फॉर लूप तिथं स्टार्ट होईल. हां त्याच्यानंतर काय डिफाईन करायचं, व्हेरिएबल नेम डिफाईन करायचं, त्याच्यानंतर इन ऑपरेटर लावायचं आणि इन ऑपरेटरच्या राईट साईडला सिक्वेन्शियल डेटा डिफाईन करायचं. सिक्वेन्शियल डेटा मग ते कोणतं पण असू शकतं. कोणकोणतं असतो सिक्वेन्शियल डेटा त्याची पण लिस्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. हां इन ऑपरेटरच्या राईट साईडला कोण डिफाईन होणार, सिक्वेन्शियल डेटा. आता जो रेंज फंक्शन आहे तो सिक्वेन्शियल डेटा आहे कारण तो सिक्वेन्समध्ये नंबर जनरेट करतोय. माझ्यासाठी किती नंबर जनरेट करणार तो 0 पासून ते 9 पर्यंत. आता सेकंड स्टेप ही होती तुमची पहिली स्टेप. सेकंड स्टेप आता काय करणार, फॉर लूप ज्या रेंज फंक्शनने तुमच्यासाठी सिक्वेन्शियल डेटा जनरेट केलेला आहे ना 0 पासून ते 9 पर्यंत त्या प्रत्येक डेटावरती फॉर लूप फिरणार. ही झाली तुमची सेकंड स्टेप. सेकंड स्टेपमध्ये काय सांगितलं, रेंज फंक्शननी इथं आता रेंज फंक्शन अजून दुसरं कोणतं सिक्वेन्शियल डेटा जर का तिथं पुट केलं तर त्या सिक्वेन्शियल डेटामध्ये पण प्रत्येक डेटावरती फॉर लूप तुमचा काय करणार फिरणार. लक्षात येतं. सो सेकंड स्टेप काय सांगते, इन ऑपरेटरच्या राईट साईडला जो सिक्वेन्शियल डेटा आहे त्या सिक्वेन्शियल डेटामधल्या प्रत्येक डेटावरती फॉर लूप तुमचं फिरणार. आता थर्ड स्टेप काय सांगतोय, थर्ड स्टेप नीट लक्ष देऊन ऐका. चला फॉर लूपचं इटरेशन स्टार्ट झालं म्हणजे फॉर लूपचं फिरणं स्टार्ट झालं.
त्या सिक्वेन्शियल डेटावरती फॉर लूप एक एक करून फिरणार आहे, बरोबर. त्या एक एक करून फिरताना पहिला डेटा तो पिक करणार, पहिला कुणावरती फिरणार, तो झिरोवरती. त्या झिरोला पिक करणार आणि ए व्हेरिएबलमध्ये स्टोअर करणार. हा व्हेरिएबल होता ना इथं, आला त्या व्हेरिएबलमध्ये आता व्हॅल्यू. आता तुमचं कंप्लीट झाला का सिंटॅक्स. ए इक्वल टू 0 आला आता सगळ्यात पहिले. लक्षात येतोय. ए इक्वल टू काय आलेलं आहे आता सगळ्यात सुरुवातीला 0 आला एमध्ये 0. मग फॉर लूप एंटर करतो, त्याच्या आतमध्ये जातो आणि जो पण कोड आहे त्याला रन करतो. लक्षात येतोय. फॉर लूप आतमध्ये जातो आणि जेवढं पण कोड लिहिलेला असेल ना, पूर्ण कोड, आता एक लाईनचा कोड आहे, असं तुम्ही 2, 3, 4, 5 जो पण कोड असेल तुमचं, ते सगळं कोड पायथन रन करणार, पूर्ण कोड. आता काय कोणतं कोड रन होईल इथं, प्रिंट ए. काय येईल आउटपुट स्क्रीनवरती, 0. एमध्ये कारण काय स्टोर आहे, 0. हां, संपलं. एकदा की सगळं कोड रन झाला, पायथन परत जातो फॉर लूपकडे. आता फॉर लूप कुठं जाणार, दुसऱ्या डेटावरती जाणार. 0चं काम झालं, 0साठी एकदा पूर्ण कोड फिरलेलं आहे. आता पायथन गेला 1वर. आता पायथन 1ला पिक करतो आणि कुठं स्टोर करतो, परत एमध्ये स्टोर करतो. एमध्ये प्रिव्हियस डेटा काय होता, 0ला काढून फेकून देणार आणि 1ला तिथं स्टोर करून देणार. हां, झालं एकदा डेटा व्हेरिएबलमध्ये स्टोर. परत पायथन जातो आतमध्ये, परत लूपच्या आतमध्ये एंटर होतो. एकदा की लूपच्या आतमध्ये एंटर झाला, परत एकदा हा कोड काय करणार, तो रन करणार. आता काय प्रिंट होईल, झालं कोड संपलं तुमचं कोड. परत पायथन कुठं जाणार, रेंजच्या याच्यामध्ये जाणार, जो सिक्वेन्शियल डेटा आहे त्याच्यामध्ये जाणार. हां, सिक्वेन्शियल डेटामध्ये आता कोणत्या डेटाकडे जाणार, तो 2कडे जाणार, कारण 0 झालं, 1 पण झालं. आता 2ला पिक करणार, कुठं स्टोअर करणार, ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून. मग तो आतमध्ये एंटर करणार. आतमध्ये एंटर केल्यानंतर त्याला काय दिसणार, कोड दिसणार. कोड काय तुमचं, प्रिंट ए. आता काय प्रिंट होईल, तोच होईल ना, कारण 1ला त्यांनी काढून फेकून दिलं. जसं 0ला फेकून दिलं होतं तसं 1ला पण देणार तो फेकून. आता एमध्ये फक्त 2च आहे, मग 2 प्रिंट होईल. झालं, कोड संपलं. आता पायथन कुठं जाईल, परत रेंज फंक्शनमध्ये जाणार. रेंज फंक्शनमध्ये आता कोणत्या डेटाकडे जाईल, 3कडे जाणार. त्या 3ला कुठं स्टोअर करणार, एमध्ये. परत कोडकडं जाणार, 3ला प्रिंट करणार. आता परत पायथन कुठं जाणार, रेंज फंक्शनमध्ये. असं तो रेंज फंक्शनमध्ये कटपर्यंत जाणार, 9पर्यंत, जोपर्यंत डेटा त्याचा संपतो. आता आला तो 9पर्यंत, कन्सिडर करा. झालं एक एक नंबर सगळं, आलं 9पर्यंत. 9ला पिक करणार, कुठं स्टोअर करणार, ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये. मग कोडला रन करणार. कोड काय, प्रिंट ए. काय प्रिंट होईल, मग 9 तुमचं प्रिंट होणार. आता परत पायथन कुठं जाणार, रेंज फंक्शनमध्ये जाणार. पण आता त्याला नंबर डेटा सापडलाच नाही, 9 संपला, डेटा त्याला सापडलाच नाही. फॉर लूप तिथं एक्झिट झाला. फॉर लूप तुमचा काय झालं, एक्झिट झाला. आणि मग पायथन कुठं जाणार, जर का तुम्ही इथं काही कोड लिहिलेला असेल, फॉर लूपच्या बाहेर काहीतरी लिहिलेलं असेल तर ते कोड रन करणार, नाहीतर एक्झिक्युशन स्टॉप करू. समजलं एक्झिक्युशन फॉर लूपचं. काय वाटतं, काय होईल प्रिंट आता, 0 to 9पर्यंत प्रिंट होणार. डेटा अशा पद्धतीने काहीतरी तुमचं प्रिंट. लक्षात येतं. पहिल्यांदा 0साठी लूप फिरला, 0ला कुठं घेऊन आला, ए व्हेरिएबलमध्ये घेऊन आला. मग कोडला रन केला. कोडमध्ये काय दिलं होतं तुम्ही, ए. झालं तुमचं 0 2. मग परत कोड पायथन कुठं गेला, रेंज फंक्शनमध्ये गेला. रेंज फंक्शनमध्ये 1कडं गेला, त्याला एमध्ये स्टोअर केला आणि प्रिंट ए केला. असं करत करत तो 9पर्यंत करणार. परत एकदा रेंज फंक्शनमध्ये जाणार, बघणार डेटा आहे का कोणतं. 9च्या नंतर तर डेटा नाहीच आहे, तो तिथं स्वतःला काय करणार, स्टॉप करणार आणि लूपला क्लोज करून टाकणार. इथून तुमचं लूप पहिल्यांदा स्टार्ट झाला, एंड पण झाला. एंड होणार ना, कारण डेटा संपल्यावरती ऑटोमॅटिक लूप एंड होऊन जाईल. लक्षात आलं रेंज फंक्शनची वर्किंग. आता म्हणजे लूप तुमचं किती वेळा फिरला, जर का मी तुम्हाला विचारलं तुमचं लूप किती वेळा फिरला, 10 वेळेस फिरला. 0 ते 9पर्यंत जो डेटा होता तो 10 डेटा होता टोटल, तर 10 वेळेस तुमचं लूप फिरला. लक्षात येतंय. आता माझं अजून पण वर्क संपलेलं नाही, मला हॅलो वर्ल्ड 100 वेळेस प्रिंट करायचं आहे. कसं करू आता, तुम्ही सांगा. हॅलो वर्ल्ड 100 टाइम्स प्रिंट करायचं आहे, कसं करू. काय करू इथं, इथं काय करू, 100. हां, हॅलो वर्ल्ड
नाही करणार कारण लक्षात द्या. 100च्या खाली प्रिंट राहणार कारण ते तिकडून रेंज मधून डेटा घेतोय ना त्याला सुट चला इथं तो पण कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होईल. हा? चला ठीक आहे ना सर मला सांगा आता काय होईल. असं कोड आहे आपलं. हां पहिली स्टेप काय सांगितली तुम्हाला. फॉर लूपला क्रिएट करायचं, फॉर लूपला राईट करायचं, एक व्हेरिएबलला नाव द्यायचं, तुम्हाला जे द्यायचं आहे ते द्या. आपलं व्हेरिएबलचं नाव एच आहे. इन ऑपरेटर राईट करायचं. इन ऑपरेटरच्या राईट साईडला कोणता डेटा गेला पाहिजे. सिक्वेन्शियल डेटा गेला पाहिजे. माझा हा जो डेटा आहे हा सिक्वेन्शियल डेटा आहे का. हां सिक्वेन्शियल डेटा आहे माझा. ठीक आहे चला सिक्वेन्शियल डेटा आहे. किती सिक्वेन्स काय सिक्वेन्स जनरेट होणार इथं. 0 to 99 पर्यंत डेटा जनरेट होणार बरोबर. हां त्याच्यानंतर चला आता फॉर लूप स्टार्ट झाले. फॉर लूप आता सगळ्यात पहिले कोणत्या डेटासाठी जाणार. 0साठी जाणार. 0ला पिक करणार तो बरोबर. कुठं स्टोअर करणार. ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये 0 स्टोअर झाले. आता कुठं जाणार पायथन खाली जाणार ना आणि कोडला रन करणार. लक्ष द्या रेंज फंक्शननी डेटा जनरेट केला. रेंज फंक्शननी डेटा जनरेट केला. किती डेटा जनरेट केला. 0 पासून ते 99 पर्यंत डेटा जनरेट केला. लूप फॉर लूपचं काम काय. जो रेंज फंक्शननी डेटा जनरेट केलेला आहे त्या प्रत्येक डेटावरती फिरणं. फॉर लूपचं काम काय आहे त्या प्रत्येक डेटावरती फिरणं. हां फॉर लूप तो त्याचं काम करणार. प्रत्येक डेटावरती फिरणार. प्रत्येक डेटाला पिक करणार. पहिल्यांदा कोणता डेटा पिक करणार. 0ला कुठं स्टोअर करणार. एमध्ये स्टोअर करणार. झालं एमध्ये डेटा स्टोअर. मग तो आतमध्ये जातो आणि जो पण कोड दिलेला असतो त्याला एक्झिक्यूट करतो. आता आतमध्ये कोड काय प्रिंट हॅलो तर हॅलोला तो एक्झिक्यूट करणार. त्याला काय घेणं नाही आहे एमध्ये काऊन येतोय. लक्षात घ्या एचं आणि आतमधल्या कोडचं काहीच संबंध नाही. हा कन्सेप्टच डोक्यातून काढा की इथं जो व्हेरिएबल मी क्रिएट करतोय ना त्याचं आणि आतमध्ये जो कोड लिहितोय त्याचं काहीतरी कनेक्शन असेल. त्याचं काहीच कनेक्शन नाही. फॉर लूपची वर्किंग परत एकदा समजून घ्या. फॉर लूप प्रत्येक डेटावरती स्वतःला फिरवणार. त्या डेटाला पिक करणार आणि ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये जाऊन स्टोअर करणार. आणि मग एकदा की डेटा त्याच्यामध्ये स्टोअर झाला की तो आतमध्ये येतो. जो पण कोड लिहिलेला असतो त्याला एक्झिक्यूट करतो आणि मग परत एकदा बॅक जातो. परत एकदा बॅक कुठं जातो रेंज फंक्शनमध्येच जातो. रेंज फंक्शनमध्ये जातो आणि कोणता डेटा घेणार मग वन डेटा घेणार. त्याला कुठं स्टोअर करणार एमध्ये स्टोअर करणार. परत आतमध्ये येतो कोडला एक्झिक्यूट करतो. परत रिव्हर्स जातो. रिव्हर्स कुठं जातो रेंज फंक्शनमध्ये जातो. रेंज फंक्शनमधून सेकंड डेटा आता 2 नंबर म्हणजे की थर्ड डेटा म्हणजे बेसिकली म्हणजे की 2 नंबर या 2 नंबरला कुठं स्टोअर करणार एमध्ये स्टोअर करणार. आतमध्ये येणार कोड रन करणार. परत रिव्हर्स जाणार. रिव्हर्स जाऊन कुठं जाणार रेंज फंक्शनमध्ये जाणार. मग कोणता डेटा आहे 4 चाला 4ला एमध्ये स्टोअर करणार. प्रिंट हॅलो करणार. परत रेंजमध्ये जाणार 5ला घेणार एमध्ये स्टोअर करणार. आतमधलं कोड रन करणार. मग एमधला जो डेटा असतो त्याचा आतमधल्या कोडमध्ये कनेक्शन पाहिजेच असं कुठंच नाही. हां तुम्हाला तो डेटा तुम्ही यूज करू शकता. एमध्ये डेटा येतोय ना एमध्ये किती डेटा येणार आहे 0 पासून ते 99 पर्यंत एमध्ये डेटा येणार. मग त्या डेटाला तुम्ही आतमध्ये कोडमध्ये कुठं पण यूज करू शकता. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही डेटाला यूज करा. जसं की मी इथं यूज करतोय एला. चला तुम्हाला दाखवतो मी एला कसं यूज करतो. मी इथं एला यूज करणार आहे काही अशा पद्धतीने. लक्षात येतंय. आता काय होईल कसं प्रिंट होणार डेटा काय वाटतंय तुम्हाला. अरे आता फॉर लूप परत एकदा चालू होणार. रेंज फंक्शनमध्ये जाणार. रेंज फंक्शनने किती नंबर जनरेट केलेले आहे 0 to 99 जनरेट केलेलं आहे. सगळ्यात पहिले 0ला पिक करणार. त्या 0ला कुठं स्टोअर करणार ए व्हेरिएबलमध्ये स्टोअर करणार. एकदा की एमध्ये डेटा स्टोअर झाला की पायथन कुठं जातो मग आतमध्ये जातो. आतमध्ये जाऊन काय बघतोय तो प्रिंट काहीतरी दिलेलं आहे. काय प्रिंट करायला सांगतोय तो
एफ स्ट्रिंग वापरलेलं आहे. हां, इथं एच्या जागी काय येईल? 0 येणार, डॉट येणार आणि हॅलो येणार. समजतंय? आता फॉर लूप कुठं गेला? पायथन कुठं गेला आता परत? रेंज फंक्शनमध्ये गेला. रेंज फंक्शनमध्ये आता कोणत्या डेटाला घेणार? 1ला घेणार. 1ला कुठं स्टोअर करणार? एमध्ये. परत आतमध्ये येणार कोड रन करण्यासाठी. कोड काय आहे तुमचं? ए डॉट हॅलो. एमध्ये डेटा काय? 1. 1ला ठेवणार, डॉट लावणार आणि हॅलोला तर सेमच ठेवणार. असं तुमचं 0 पासून ते 99 पर्यंत जे हॅलो आहे ते एका लाईनमध्ये प्रिंट होईल. आला का? जो 100 वेळेस मी तुम्हाला हॅलो मागत होतो, आला तो? 99 पर्यंत. नंबर्स पण दिले, काउंट पण झाला आपला डेटा. काउंट झाला ना बेसिकली. समजलं? म्हणजे हा एमध्ये जो डेटा स्टोअर होतोय त्याचा यूज करायचा का नाही करायचं ते तुम्ही ठरवायचं. कुठंच लिहिलेलं नाही आहे की एचं आणि आतमधल्या कोडचं कनेक्शन आहे. तो कनेक्शन तुम्हाला इस्टॅब्लिश करायचं. जसं मी इथं केलं, एमध्ये जो डेटा येत होता ना त्या डेटाचं मी यूज केलं. कसं यूज केलं तुम्हीच बघा. जो हॅलो मी 100 वेळेस प्रिंट करत होता, प्रत्येक वेळेस त्याचा काय झालं? काउंट दिलं. प्रत्येक हॅलोला एक नंबर दिला. बरोबर नंबर सिक्वेन्समध्येच आला, कारण सिक्वेन्समध्ये डेटा जनरेट झालेला होता. तर एमध्ये जो डेटा येणार आहे तो सिक्वेन्स वाईजच येणार ना. 0 पासून ते 99 पर्यंतचा सिक्वेन्शियल डेटा येणार. तिथं मी स्टेप काउंट नाही दिलं. ही एक गोष्ट लक्षात घ्या. मी इथं स्टेप काउंट नाही दिलं. आता लक्षात घ्या. मी जर का इथं 1,20,2 केला असतं तर काय झालं असतं? आता नाही, सगळ्यात पहिले तर रेंज फंक्शननी डेटा किती जनरेट केला असता ते बघायचं. एक रेंज फंक्शननी जो डेटा जनरेट केला असता तो काहीतरी असा डेटा असता 1 पासून ते 19 पर्यंत. म्हणजे किती डेटा आहे हा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. म्हणजे टोटल 10 डेटा आहे. किती? 10. म्हणजे तुमचं लूप किती वेळ फिरणार? 10 वेळेसच फिरणार. कारण रेंज फंक्शनमध्ये एवढंच डेटा आहे 1 ते 19. मग फॉर लूप प्रत्येक डेटावरती फिरणार. पहिल्या कोणत्या डेटावरती फिरणार? 1वरती फिरणार. 1ला कुठं घेऊन जाणार? एमध्ये घेऊन जाणार आणि मग आतमध्ये येणार आणि कोडला रन करणार. म्हणजे 1 डॉट हॅलो येणार. आता पुढं 2 येणार का? नाही. आता कोण येणार? डायरेक्टली 3 येणार. 3 जाणार ए व्हेरिएबलमध्ये आणि आतमधलं कोड रन होणार. चेक करू आपण त्याला पण. आला तुमचं बरोबर. पहिल्यांदा 1 आलं आहे, मग 3 आलं आहे, 5, 7, 9, 11, 13, 15, 17 आणि 1. फॉर लूपचं वर्किंग समजलं आहे का? हिची प्रॅक्टिस झालीच पाहिजे. फॉर लूप एवढंच नाही आहे, भरपूर व्हेरिएशन्स याच्यामध्ये. पण ते सगळे व्हेरिएशन जेव्हा डोक्यामध्ये जाणार तेव्हा तुम्हाला हा बेसिक पहिले समजलेला आहे. कोड पण दिलं होतं. सुयश फॉर इन रेंज 100. मी 0 पासून ते 101 आणि ते 0 पासून ते 101 म्हणजे तो 101 टाइम्सच झाला ना. इन्क्लुडिंग 0 आहे आणि 1 ते 100 पण येणार त्याच्यामध्ये. ठीक आहे, चला काय नाही. समजलं आहे ऑनलाईन मेंबर्स? स्वॅपिंगचा कोड एक्सप्लेन करू. ठीक आहे, चालेल. पहिले मला त्याच्या अगोदर हे सांगा, फॉर लूप समजलं आहे? फॉर लूपची वर्किंग समजली आहे? मग मी स्वॅपिंगचा कोड घेतो. परत विचारतोय, स्वॅपिंगचं फॉर लूपचं कोड समजलं आहे व्यवस्थितपणे? इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. लूप कुठं पण यूज होणार आहे तुम्हाला, ही एक गोष्ट लक्षात घ्या. लूप एक असा कन्सेप्ट आहे जे सगळ्या ठिकाणी तुम्ही यूज करणार. आदित्य, भारती, मनीषा, प्रियंका, फॉर लूपची वर्किंग समजली आहे?
प्रतीक्षा, कोण आहे अजून, संध्या, सगळ्या जणांनी फॉर लूपचे तिन्ही पण स्टेप्स तुमच्या भाषेमध्ये राईट करा. मराठीमध्ये, हिंदीमध्ये, जी अजून तुम्हाला भाषा येत असेल त्याच्यामध्ये पण फॉर लूपचे तिन्ही पण स्टेप्स राईट करा. परत एकदा तुम्हाला इथं हे करतो. पहिली स्टेप आहे फॉर लूप तुमचं स्टार्ट करायचं. फॉर लूपला स्टार्ट कसं करायचं, फॉर कीवर्डला राईट करून. हां, फॉर कीवर्डला राईट करायचं, एक व्हेरिएबल क्रिएट करायचं, त्या व्हेरिएबलला फक्त नाव द्यायचं, व्हॅल्यू पास नाही करायची आहे लगेच, फक्त नाव द्यायचं. पहिली स्टेप काय, फॉर लूप क्रिएट करायचं, फॉर लूप स्टार्ट करायचं आपलं, बरोबर. फॉर लूप कसं स्टार्ट होणार, फॉर लूपचं कीवर्ड राईट करूनच. त्याच्यानंतर व्हेरिएबल नेम राईट करायचं, इन ऑपरेटर लावायचं आणि मग सिक्वेन्शियल डेटा इनच्या राईट साईडला राईट करायचं. सिक्वेन्शियल डेटा पण कोणतं असतो ते पण समजून घ्या. सिक्वेन्शियल डेटा आहे जो हा रेंज फंक्शन तुमचा जो नंबर जनरेट करतोय तो झाला तुमचा सिक्वेन्शियल डेटा. स्ट्रिंग डेटासुद्धा तुम्ही इथं पास करू शकता. म्हणजे स्ट्रिंग डेटाचा अर्थ काय, फॉर ए इन, इथं रेंज लिहितोय ना मी इथं रेंज नाही लिहिणार, मी कोणतं पण एक स्ट्रिंग डेटा तिथं लिहिणार. स्ट्रिंगच्या आतमध्ये काय असेल, काही पण, हॅलो, तुमचं नाव, तो झाला सिक्वेन्शियल डेटा. लिस्ट, टपल, सेट, डिक्शनरी हे सगळं काय झाले सिक्वेन्शियल डेटा. इंटिजर नंबरला राईट नाही करायचं, फ्लोट पॉईंट नंबरला पण इथं राईट नाही करायचं, बुलियन डेटाला पण इनच्या राईट साईडला राईट नाही करायचं. जर का केलं तर एरर येणार, कारण इंटिजर डेटा, फ्लोट डेटा, बुलियन डेटा, नन डेटा हे सिक्वेन्शियल डेटा नाही. पायथनमध्ये त्यांना आपण सिक्वेन्शियल डेटा कन्सिडर केलेलं नाही. सो जर का मी इथं रेंजला काढून टाकलं, सपोज असं काहीतरी केलं आणि इथं राईट केलं 10, लक्षात येतं. सो हा काय देणार मला, एरर देणार, कारण 10 काय नुसतं एक इंटिजर डेटा टाईप आहे आणि इंटिजर डेटा टाईप अलाउड नाही, फ्लोट डेटा टाईप अलाउड नाही, बुलियन डेटा टाईप पण अलाउड नाही. कोणता डेटा टाईप अलाउड आहे, रेंज फंक्शन अलाउड आहे. रेंज फंक्शन का अलाउड आहे, कारण रेंज फंक्शन सिक्वेन्समध्ये डेटा जनरेट करतोय ना. स्ट्रिंग पण अलाउड आहे. स्ट्रिंग कशी लिहायची, काय अशा पद्धतीने, सपोज हॅलो, ही काय झाली, ही पण सिक्वेन्शियल डेटा आहे. ह्याच्यामध्ये सिक्वेन्स कॅरेक्टर वाईज होणार, म्हणजे फॉर लूप तुमचं प्रत्येक कॅरेक्टरवरती चालणार. लक्ष द्या, फॉर लूप तुमचं प्रत्येक कॅरेक्टरवरती चालणार. पहिल्या कोणत्या कॅरेक्टरवरती चालणार, एचला घेणार आणि कुठं स्टोअर करणार, एमध्ये स्टोअर करणार, आतमध्ये जाणार, कोडला रन करणार, मग ईवरती फिरणार, मग एल, मग सेकंड एलवरती आणि मग ओवरती, तिथून पुढं तो स्टॉप होऊन जाणार. लक्षात आलं. तशीच आपल्याकडे लिस्टचा कन्सेप्ट आहे. लिस्ट जेव्हा आपण शिकू त्याच्यामध्ये मी तुम्हाला फॉर लूप कसं चालवायचं त्याच्यावरती ते पण समजेल. हां, असंच टपल आहे, सेट आहे, डिक्शनरी आहे, तर सगळ्यावरती आपण फॉर लूपला काय करू शकतो, ऑपरेट करू शकतो. लक्षात येत आहे. ही पहिली स्टेप आहे. फॉर कीवर्डला राईट करायचं, ए व्हेरिएबल नेम द्यायचं, इन ऑपरेटर आणि इन ऑपरेटरच्या राईट साईडला सिक्वेन्शियल डेटाच पास झाला पाहिजे. कोलन लावायचं, आतमध्ये जो पण कोड आहे त्याला राईट करायचं. काय कोड लिहायचं त्याला, हे झाली तुमची पहिली स्टेप. इथपर्यंत आले. मग सेकंड स्टेप लिहा. आता फॉर लूपचं वर्किंग इथं स्टार्ट झालेलं. आता फॉर लूप काय करणार, एक एक सिक्वेन्शियल डेटावरती इटरेट होणार, एक एक सिक्वेन्शियल डेटावरती चालणार, असं लिहा सोप्या भाषेतल्या. सेकंड स्टेप काय सांगतोय, आता फॉर लूपचं वर्किंग इथं स्टार्ट झालेलं. काय वर्किंग आहे फॉर लूपचं, जो सिक्वेन्शियल डेटा तुम्ही पास केलेला ना इनच्या राईट साईडला, त्या सिक्वेन्शियल डेटाच्या प्रत्येक डेटावरती फॉर लूप तुमचा चालणार. प्रत्येक डेटाला तो पिक करणार, एमध्ये स्टोअर करणार आणि त्याच्या आतमधलं कोड रन करणार, असं त्याचा प्रत्येक डेटावरती चालणार. सोप्या भाषेत म्हणतो, ठीक आहे. आणि तिसरी स्टेप आहे तुमची, जेव्हा एमध्ये जो डेटा स्टोअर होतो आहे, तिसरा पॉईंट तुम्हाला ॲड करायचा आहे. प्रत्येक डेटा पिक होतो आहे आणि कशामध्ये स्टोअर केला जातो आहे, या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केला जातो, जो फॉर नंतर तुम्ही राईट करता. त्या एमध्ये जो डेटा स्टोअर होतो आहे त्या डेटाचा वापर तुम्ही फॉर लूपच्या आतमध्ये कोडमध्ये करू शकता, जर का तुम्हाला करायचं असेल तर. नसेल करायचं तर तुम्ही तुमचं इथं काय कोड लिहायचं ते लिहू शकता. हां, अजून एक पॉईंट त्या थर्ड स्टेपमध्येच ॲड करायचं आहे. जर का तुम्ही त्या ए व्हेरिएबलमध्ये जो डेटा येत आहे त्याचं फॉर लूपच्या आतमधल्या कोडमध्ये कुठंच यूज नाही करताय, तर याचा अर्थ असं नाही आहे की तुमचं कोड रन नाही होणार. तुम्ही जो पण कोड दिलेला असेल तेवढं टाईम तुमचं कोड रन होणार. सो बेसिकली इथून तुम्हाला एक गोष्टी लक्षात आली का, मी तुम्हाला जो रिपिटेशन ऑफ वर्क म्हणत होतो तो तुमचा इथं कमी झाला. प्रिंट हॅलो वर्ल्ड हा जो एक स्टेटमेंट होता, हा जो एक लाईनचा कोड होता, पायथननी तो कोड किती वेळा रन केला, 100 वेळेस रन केला, म्हणून तर तो 100 वेळेस हॅलो आला ना.
कधीतरी लक्ष दिलं असेल तर जो हॅलो माझ्यासमोर प्रिंट झाला तर 100 वेळेस, तो 100 वेळेस का प्रिंट झाला, कारण प्रिंट स्टेटमेंट जो होता ना हॅलोचं प्रिंट स्टेटमेंट, तो पायथननी 100 वेळेस रन केला, कारण फॉर लूप 100 वेळेस फिरला आहे. माझा जो फॉर लूप होता तो 100 वेळेस फिरला, म्हणून त्याच्या आतमधलं कोड पण 100 वेळेस रन झाला. लक्षात आलं? तर असे 3 स्टेप्स राईट करायचे आणि प्रॉपर वेमध्ये आज समजूनच घ्यायचं. फॉर लूप डोक्यातच घालायचं, कारण उद्या भरपूर व्हेरिएशन्स तुम्हाला मी शो करतो. आता आहे पुढचं स्वॅपिंगचं कोड होतं तुमच्यासाठी. स्वॅप 2 नंबर्स हां, किंवा स्वॅप मी तुम्हाला डेटा पण सांगितलं होतं मला वाटतं हां, काही पण तुम्हाला जे स्वॅप करायचं ते तुम्ही इथं स्वॅप करू शकता. चला काय म्हणलं होतं, पहिले बनवायचं आहे एक व्हेरिएबल हां, त्याच्यामध्ये स्टोअर केलं आहे सपोज 10, मग बनवायचा अजून एक व्हेरिएबल त्याच्यामध्ये स्टोअर केलं आहे 20. आता स्वॅपिंगचा अर्थ काय, याच्यामध्ये एची व्हॅल्यू कुणाला गेली पाहिजे 20ला, एची व्हॅल्यू गेली पाहिजे बीला आणि बीची व्हॅल्यू गेली पाहिजे एला. लागतंय? स्वॅप कसं होतं, या दोन्ही पण व्हेरिएबलमध्ये त्यांचं डेटा स्वॅप होणार हां. पहिलं एमध्ये डेटा काय 10, तो पुन्हा कशामध्ये गेला पाहिजे बीमध्ये, बीमध्ये काय डेटा आहे 20, तो कशामध्ये गेला पाहिजे एमध्ये गेला पाहिजे. बरोबर ना? क्लिअर आहे? आता कसं करणार तुम्ही, मी तुम्हाला एका लाईनमध्ये व्हेरिएबल कसे डिफाईन करायचं ते तुम्हाला सांगितलं होतं. लक्षात आहे हा कन्सेप्ट? व्हेरिएबल जेव्हा शिकवत होतो तेव्हा सगळे व्हेरिएबलचे नावं काय करा, एका लाईनमध्ये लिहून घ्या, इक्वल टूचा साईन लावा आणि राईट साईडला सगळे डेटा तुम्ही लिहून घ्या. आता काय करायचं, तिथं डेटा नाही लिहायचं आहे, त्याचा काय पास करायचं आहे बी कॉमा ए पास. हा झालं तुमचं डेटा स्वॅप. एमध्ये कोणता डेटा येणार बीमध्ये कोणता डेटा येणार एचा डेटा येणार. आता मी जेव्हा प्रिंट करणार ए आणि प्रिंट करणार बीला पण, आता काय येणार हां, म्हणजे एमध्ये जेव्हा प्रिंट ए होईल तेव्हा एमध्ये काय स्टोअर असेल 20, म्हणजे आणि बीमध्ये काय असेल 10. आला 2010 आलेलं हां. तसं जर का मी हा कोडला स्किप केला, या लाईनच्या कोडला मी जर का स्किप केलं तर काय होईल, तर 10-20 येणार एमध्ये, कारण 10 स्टोर आहे, बीमध्ये 20 स्टोर आहे. प्रिंट ए बी केलं तर बरोबर 10 आणि 20 आला पाहिजे, पण मी काय करतो इथं डेटा स्वॅप करतो. झालं स्वॅपिंग सक्सेसफुली. कोड रन करतो आहे, काय येणार आला 20,10 20 आणि 10, म्हणजे एमध्ये काय कोण आला आहे आता सक्सेसफुली 20 आणि बीमध्ये कोण आलं आहे 10, म्हणजे एचा डेटा आला. बरोबर ना? इथून पुढं आता तुम्ही या लाईन पुढं, ह्या लाईनच्या नंतर कधी पण ए आणि बीला प्रिंट करा, तुम्हाला काय डेटा येणार, एमध्ये 20 येणार, बीमध्ये 10 येणार. हा झालं तुमचं स्वॅप 2 नंबरचं. अजून एक होतं स्वॅप करायचे 2 नंबर्स युजिंग थर्ड व्हेरिएबल. कसं युजिंग थर्ड व्हेरिएबल. त्या थर्ड व्हेरिएबलला कसं यूज करायचं त्याला समजून घ्या. चला एक्स इक्वल टू 10 आहे, परत वाय इक्वल टू काय 20. आता काय करायचं आहे सिम्पल, एक थर्ड व्हेरिएबल बनवायचं आहे. त्याच्यामध्ये कोणाला पास करणार तुम्ही आता हां, सपोज मी कोणाला पास करतोय एक्सला पास करतोय. आता मी काय करणार, एक्स इक्वल टू वाय करणार आणि वाय इक्वल टू सी करणार. ही झाली तुमची अजून एक मेथड. मी तुम्हाला 2 मेथड्समध्ये सांगितलं होतं हां, स्वॅप नंबर्स विथ युजिंग थर्ड व्हेरिएबल. लक्षात येते थर्ड व्हेरिएबलचं काय,
तुम्ही 2 व्हेरिएबल तर तुमच्याकडे ऑलरेडी होते, 2 व्हेरिएबलमध्ये तुमचं आपला डेटा होता. सो आपण काय केलेलं इथं एक तिसरं व्हेरिएबलला काय केलेलं घेऊन आले. सगळ्यात पहिले मी काय केलं, थर्ड व्हेरिएबल जो तिसरं व्हेरिएबल होतं त्याच्यामध्ये कोणतं डेटा पास केलं, एक्सचा डेटा पास केलं. म्हणजे सी मध्ये काय डेटा स्टोअर झाला, सी मध्ये डेटा काय स्टोअर झाला, 10 डेटा स्टोअर झाला. बरोबर. आता एक्स इक्वल टू काय करतोय मी, वाय करतोय. म्हणजे एक्स मध्ये कोणतं डेटा पुट केलं, 20 डेटा पुट केले. बरोबर. आणि परत वाय इक्वल टू कोणता डेटा पुट करतोय, सी. म्हणजे सी मध्ये तर 10च होतं, गेला तो वाय मध्ये. बरोबर. आता जेव्हा तुम्ही इथं प्रिंट एक्स करणार आणि प्रिंट आलं, परत एकदा 20 10च. म्हणजे सक्सेसफुली या मेथडला पण यूज करू शकता, नाहीतर अशा मेथडनी पण तुम्ही एखादा डेटा स्वॅप करू शकता. स्वॅपिंगचा कन्सेप्ट होता, 2 डेटा बेसिकली स्वॅप झाले पाहिजे. अजून मेथड्स आहे आपल्याकडे डेटा स्वॅप करण्यासाठी. आता फॉर लूप शिकलाय तुम्ही, फॉर लूपचा यूज करून पण तुम्ही डेटा स्वॅप करू शकता. चला, अंडरस्टँड करा कन्सेप्ट स्वॅपिंगचं पण. फॉर लूप तर पहिले समजून घ्या. 3 स्टेप्स तुम्हाला परत डिफाईन करतोय, ते लिहून घ्या आणि व्यवस्थितपणे लक्षात घ्या. फॉर लूप तुम्हाला रन करता आलंच पाहिजे कोणत्या पण डेटावरती. चला, ज्यांनी क्वेश्चन सॉल्व केले नसतील त्यांनी करून घ्या. उद्या मॉर्निंगला मी परत तुम्हाला अजून काही 2-3 क्वेश्चन्स टाकेल. म्हणजे 1-2च टाकेल, 3 पण नाही टाकणार. मॅक्झिमम 2च क्वेश्चन टाकेल. त्याला परत सॉल्व करा. तुमच्या प्रॅक्टिससाठी दररोज 1-2 क्वेश्चन्स पण तुम्ही सॉल्व केले, जोपर्यंत पायथन चालू आहे ॲटलिस्ट तोपर्यंत तरी करा. तुमचं पायथन प्रोग्रामिंग चांगल्या पद्धतीने कवर होईल. आज असाइनमेंटचं काम करतो, काल रेकॉर्डिंगचं काम केलेलं आहे. रेकॉर्डिंग सगळे तुम्हाला अवेलेबल केलेले आहे, परत बघून घ्या. एक फक्त 11 तारखेचा जो लेक्चर आहे ना बीट वाईज ऑपरेटरचं, तो थोडंसं त्याच्यामध्ये व्हॉईस लॅग झालेलं आहे, म्हणजे कमी जास्त झालेलं आहे. काही सेक्शनमध्ये व्हॉईसच हे नाही झाले. सो एक तर तो रिट्राईव्ह झाला तर ठीक, नाही तर मी परत रेकॉर्ड करेल तो लेक्चर आणि तुमच्यासोबत शेअर करेल. ठीक आहे. पण बाकीचे सगळे लेक्चर्स व्यवस्थितपणे पहिल्यापासून ते एंडिंगपर्यंत तुम्ही बघू शकता. उद्यापासून आपला जो टाईम आहे तो 5:15 आहे, सेम टाईम. तुम्हाला आज पोल दिलं होतं त्या पोलच्या हिशोबाने सर, कारण तिथं 6 जणांनी काहीतरी वोट डिफरंट टाईमसाठी केलेले आणि बाकी सगळे 21-22 स्टुडंट्स त्याच्यासाठी. तर 5:15 ते करू. मॅक्झिमम स्टुडंट कॉलेजचेच आहे, तर तुमचं कॉलेज झालं की 5:15 ते 6:30 आपण टायमिंगचं हे करू. करेक्ट 5:15ला मी लेक्चर चालू करेल. सेम लिंक आहे आपली, जे गुगल मीटची लिंक दररोज तीच असते, फक्त ते रिमाइंडर असतो तुम्हाला. म्हणून बरोबर 5:15ला तुम्ही तुमचं त्या लिंकला यूज करून जॉईन व्हायचं. कारण 1.25 तास कंटिन्युअस लेक्चर झालं तरच तो बेटर आहे. कारण तिथून पुढं मी पण कंटिन्यू करू शकत नाही, परत तुम्हाला घरी जायला नाही तर उशीर, कारण 7 वाजून जाईल. मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हां, सो 5:15ला एक तर तुम्ही इथं पाहिजे. आता कसं ठीक आहे, चालेल. प्रेझेंटी ऑन करतोय, प्रेझेंटी लावून घ्या. फॉर लूपला रिवाईज करा परत. ठीक आहे ना. चालेल, व्यवस्थितपणे काम करा. आज असाइनमेंटचं वर्क करतो, आज असाइनमेंट पण तुम्हाला पुट करतो. ठीक आहे. आणि असाइनमेंटला अपलोड करा, तिथंच सॉफ्टवेअरवरती अपलोड करायचं आहे सगळ्यांनी. सॉल्व करा, .py सेव्ह करा आणि तिथंच अपलोड करून द्या.
उद्याचं टायमिंग नोट करा. उद्या सकाळी मी तुम्हाला तसं मेसेज टाकणारच आहे 5:15 पण वा मी पण थँक्यू सरच म्हणतो. चला थँक्यू एव्हरीवन कन्सिडर करा. आता थँक्यू सर म्हणून कन्सिडर करायचं आहे, सगळे सरच आहे. चला अटेंडन्स लावा. काय क्वेश्चन असेल तर विचारा, नाही तर मीटिंग लेफ्ट करू शकतो.